डोक्यात असती नंतर परत डाऊट आपल्याला बी प्रॅक्टिकली खूप प्रॅक्टिकली पुढे जायचं. आधीच चालू आहे ना आपलं त्यामुळे ते रोज चालू ते संपवायचं चाललंय. ह्यातलं बुस्टर किती जणांना माहिती आहे? सरांनी एक उत्तर दिलं फक्त की बुस्टर अगोदर चाललंय. आपण हे चालू ना चर्चा अशी कारण असंच पुढे जाणार आपण. किती जणांना बुस्टर माहिती आहे? बुस्टर ट्रू बुस्टर माहिती आहे? ट्रू बुस्टर मीच म्हणतो बरंच ना हाच प्रॉब्लेम माझा म्हणजे मी माझ्यामुळे झालाय पण मी परत सांगतो मी जे काय बोलतोय ना त्याच्या मागचं बरंच ऐकायला लागणार. मी असं म्हणतो की ट्रू बुस्टर आणि हे प्रॉडक्ट सेम आहे असंच म्हणतो ना पण पुढचं एक वाक्य हळूच मारतो काय त्याच्यात 10 घटक एक्स्ट्रा आहेत. मग हे 10 घटक तुमच्या पोटाचं घटक सर जे एक्स्ट्रा आहेत मग फायदा कसा मिळणार? ट्रू बुस्टरचा रोल वेगळा नाही सर. नाही मी ओपन सांगते तुम्हाला मी दोन्ही घेतोय. ट्रेस मिनरल्स पण नाही येतात. ट्रेस मिनरल्स ते सगळं माहिती आहे. माहिती आहे का मी खान होते सर माहितीये का बाकीच्याला जेव्हा तुम्ही रिझल्ट सांगणार आहे ना त्याच पहिला कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे माहितीये का मला जातात. मी रेग्युलर खातोय मला हे फायदे झालेत मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो तुम्ही पण बघा. मॅडमनं मग अशी इतक्या मोजक्या शब्दात त्यांचा रिझल्ट सांगितला ना त्या म्हणल्या की मी गेली 1 महिना घेते आणि ते आजार बिजार जाऊ दे असंच सरळ त्या डायरेक्शन म्हणल्या की ते काय काय होते काही नाही. पण मला काय झालं तर मागच्या 1 महिन्यामध्ये मला तर उत्साही वाटायला लागले मला एनर्जी वाढली एवढं झालं तरी खूप झालं. बरोबर ना मॅडम? आपल्याला आजारपणात अडकायचंच नाहीये. महत्वाचं पाहिजे आपल्याला काय उत्साह. म्हणजे रिटायर आहे आणि या लेवलवर त्याला असं काय वाटतं मला उत्साही राहायचंय मला एनर्जेटिक राहायचंय आणि तो त्याला बेनिफिट मिळाला. तर मला सांगा आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना उत्साही एनर्जी राहायचे? आपल्या आजूबाजूला जे आपल्या शेजारी असतील नातेवाईक असतील त्यांना उत्साही आणि एनर्जेटिक राहायची इच्छा आहे का सगळ्याची? आणि आपण शोधतोय कोणाला काय ह्या लोकांच्या आपल्याला एलर्जी काय? बिझनेस अजून कमी विचार करतो. बिझनेस अजून आपण कमी विचार करतोय. बघा प्रॉडक्टच्या रिझल्ट आपण बोलायला सुरुवात केली का हा बिझनेस आहे ना प्रॉडक्ट बेस आहे. तुम्ही प्रॉडक्ट बाजूला सोडून बिझनेस करू शकत नाहीये. पैसा 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 हा बिझनेस केल्यावर मिळणार आहे. पहिलं तर काय जायला पाहिजे मूव व्हायला पाहिजे प्रॉडक्ट लोकांच्या पर्यंत प्रॉडक्ट पोहोचलं पाहिजे आणि ज्यांनी प्रॉडक्ट घेतले ते रेग्युलर खात्यात का नाही हे पण बघायला पाहिजे. नाही तर काय होणार आपण प्रॉडक्ट दिलंय मी किती वेळा बघितलंय लोकांच्याकडे प्रॉडक्ट दिलंय आपण कधीतरी 15 दिवसांनी जातो महिन्यानं जातो आणि प्रॉडक्ट कुठं असं माहितीये का कपाटात अजिबात त्याला धक्का कोणी लावलेला नसतो. शोकेसच्या कपाटात काय होणार कपाटाची तब्येत सुधारणार माणसाची सुधारणार कुणाचीच नाही सुधारणार आणि मग 15 दिवसांना आपणच नाराज होऊन येणार काय तेवढा फायदा झाला नाही लोक तर काहीच करत नाही. याचं कारण काय आपण 15 दिवसांमध्ये व्यवस्थित फॉलोअप घेतला नाहीये. फक्त प्रॉडक्ट देऊन मोकळं होऊ नका. जे प्रॉडक्ट घेतायत दिलंय तुम्ही त्यांना ते प्रॉडक्ट घेतायत का वेळेत घेतायत का हे पण बघायची जबाबदारी कोणाची आपलीच. प्लॅन सांगा बोला शेअरिंग करू करा ना. शेअरिंग क्लास कधीच बनली ना. मी म्हणजे माझ्या आईला 5 वर्षापासून गुडघ्याचा त्रास होता. काय 15-20 दिवस झालं तिने साचेच्या म्हणजे ते पुढे घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 15 दिवसांनी आम्ही जेजुरीला गेलो. जेजुरीला माझ्या अगोदर ती भरती होती. दुसऱ्याला होल होतं म्हणजे ब्लॉकेज सांगितलं होतं बाहेर नॉर्मली. ते आता छातीत दुखत नाही काही नाही म्हणले आता ती 6 वाजता आमच्या अगोदर उठून पुढे कट करून खाती. आता एवढंच म्हणजे विषय म्हणजे माझ्या आईचाच होता फक्त. मी पण घेतो मला पण आता चांगलं वाटतं. प्लॅन किती जणांना माहित नाही. प्लॅन माहित नाही. मला सांगितले पण नाही लक्षात नाही. ओके बाकी जणांना प्लॅन माहिती. आपण आहे ना पहिल्यांदा थोडक्यात प्लॅन बघू. प्रॉडक्ट तर रिझल्ट ऐकले म्हणजे प्रॉडक्टवर काही बोलायची गरज नाही का बोलायचं प्रॉडक्टवर बोलायची काही गरज नाही. प्रॉडक्टचा वेळ नाही. आपण प्लॅन परत एकदा समजून घेऊ.
समजून घेऊ आपण म्हणतो. मी प्लॅन प्रेझेंटेशन म्हणत नाही आता. प्लॅन ऍक्च्युली रन कसा होणार आहे, काय होणार आहे, याचे बेनिफिट काय आहेत, आपल्या लोकांना कसं सांगायला पाहिजे, बरोबर ना. कारण ह्या गोष्टी जर नाही जमल्या तर मग काय होणार आहे, आपल्यालाच कळत नाही प्लॅन मधली स्ट्रेंथ काय आहे. बऱ्याच वेळा आणि आलोय आपण प्लॅन मध्ये, ते स्ट्रेंथ नाही समजली तर आपण प्लॅन चांगला करू शकणार नाही आहोत. क्लिअर आहे. चला आपण पहिल्यांदा काय बघू, प्लॅन. आणि आता बोलायचं आहे आपल्याला, मी एकटा बोलणार नाही प्लॅन मध्ये. ट्रेनिंग आता हे प्लॅन मध्ये पहिलं इन्कम कुठलं आपलं, डायरेक्ट सेलिंग. आपले पॅकेजेस आहेत, किती किती पॅकेजेस आहेत. पहिलं पॅकेज कुठलं आहे, एक बॉक्स स्टार्टर मध्ये एक बॉक्स, त्याची किंमत किती, 2500. याला पीव्ही किती मिळते, 2250, म्हणजे 25च्या 90%. पर बॉक्स पीव्ही किती, 2250. सगळा जो काही व्यवहार होणार आहे, इन्कम आपल्याला मिळणार आहे, ते कशावर मिळणार आहे, पीव्ही वर. दुसरं काय आपलं, ब्रॉन्झ दोन बॉक्स 5000 रुपये. क्लिअर आहे. दुसरं काय आपलं, सिल्वर चार बॉक्स 10,000 रुपये. चौथं काय, गोल्ड 40 डायमंड 40 बॉक्स 1 लाख. इथपर्यंत हे पॅकेज आपले. आता हे पॅकेज काय आहे, तर या पॅकेज नुसार आपल्याला काय मिळणार आहे, कमिशन. जे जे पॅकेज मी घेतलंय त्या पॅकेज नुसार मला कमिशन मिळणार आहे. क्लिअर आहे. बघा, स्टार्टरचं जर पॅकेज असेल त्याला काय आहे आपल्याला 20% कमिशन, म्हणजे किती रुपये मिळतात पर बॉक्स, 450 रुपये. मी जर एक बॉक्स घेऊन जॉईन झाला असेल आणि मी डायरेक्ट कुणाला जर बॉक्स दिलं एक, तर मला किती रुपये मिळतात डायरेक्ट सेल कमिशन. पण समजा असं काय आहे का की मी एक बॉक्स मध्ये जॉईन झालोय आणि मला एकच विकायचंय, मी ज्यादा पण विकू शकतो. पण मला ज्यादा विकलं तर मला बॉक्स पर बॉक्स, समजा मी 40 बॉक्स एक विकले, डायमंड आणला कुणाला तरी 40 बॉक्स दिले, तर मला कमिशन किती मिळणार, 20% मिळणार. बरोबर ना. म्हणजे असं काय आहे का, स्टार्टर घेतलं तर मी डायमंडचं सेल करू शकत नाही, असं काही नाही ना. हा, कारण हे तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण हे बोलतो आणि सांगायचं विसरतो. त्याच्या डोक्यात येतो, अरे मग मला डायमंड असेल तरच मी डायमंड आणू शकतो. दुसरं काय आहे, 25%. किती मिळतात, कोणी सांगितलं तुम्हाला, कुणाकडे मोबाईल आहे का आता, कुणाकडे मोबाईल आहे का आता, कुणीतरी एखादी मोबाईल काढा. स्टार्टरनं कोण जॉईंट आहे का, स्टार्टरनं जॉईंट आणि ब्रॉन्झनं जॉईंट केलंय. तुम्ही ब्रॉन्झनं कुणाला जॉईंट केलंय का, स्टार्टरनं जॉईन केलंय सर, आणि ब्रॉन्झ तुम्ही स्टार्टर आहात आणि ब्रॉन्झनं जॉईन केलंय, असा आयडी आहे का कोणाचा, खूप इंटरेस्टिंग आहे. बघा ना, सगळ्यांच्या पुढे हे ट्रेनिंग आहे म्हणून आता या लेवलवर चाललंय. प्लॅन चाललेला नाहीये. लिहितो आपण हे 562. 562 बघितलं का, मिळालंय का. तुम्ही स्टार्टर आहे आणि तुम्हाला किती मिळायला पाहिजे, 2 बॉक्स विकले तर पर बॉक्सला 562 न मिळायला पाहिजे. बघितलं का. रणजित सरांचे आहेत सर, रणजित सर असेल तुमच्या ह्याच्यात असेल, डबल आयडी डबल असेल का नाही. स्टार्टर असताना कोणतरी ब्रॉन्झ केलंय का,
डायमंडचंच आहे. इथे ना 562 नाहीत मिळत, चेक करा, सांगतो आपण, हरकत नाही. इथं 562 मिळत नाही. काही ठिकाणी 500, इथं 562 पेक्षा कमी मिळतात. तर जिथं आपण गोल्ड सांगतो ना, तिथे किती रुपये सांगतो? 700 चेक करा. मी मुद्दा म्हणतो, माहित पाहिजे आपल्यासाठी. सांगायचं पर्सेंटेजेस इथे किती मिळणार आहे? 675. 675. इथं गोल्ड नाही, इथं किती मिळतं? 35%. 787. इथं 787 मिळत नाही. ओके. इथं 787 पेक्षा जास्त मिळतं. पण सांगताना आपल्याला असंच सांगायचं ना आपल्याला. असंच सांगायचं. मी तुमच्यासाठी सांगतोय ना. कोणी एखादा म्हटलं ना, इथं सर जरा एक्स्ट्रा मिळतंय, इथं जरा कमी मिळतंय, कंपनीने ऍव्हरेज दिलंय, आपण बोलू शकतो ना. मग हा सांगितलंय, काही ठिकाणी त्यांच्या कॅल्क्युलेशन साठी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, पण ऍव्हरेज आपण काय देतोय हे सांगू शकतो ना. इथं 36% जास्त जातं, इथे 37% जास्त जातं काहीतरी. तर चेंजेस आहेत थोडे. फक्त माहिती असायला काय होतं, एखाद्याने बघितलं, कोणतरी भेटणार ना आपल्याला बघणारा, आणि तू विचारतो सर तुम्ही तर म्हणला 562, आता तो जॉईन झाल्यानंतर त्याला कळणार आहे. आणि तिथं फक्त किती मिळतात माहिती? 500 मिळतात, $5 मिळतात, 5.6 नाही मिळत, $5 मिळतात. आणि इथं 7.87 नाही मिळत, 9.5 असं काहीतरी डॉलर मिळतात, जास्त मिळतं. तर हे माहित तर पाहिजे. क्लिअर आहे ना? म्हणजे सर कमिशन पर बॉक्स जे आता तुम्ही लिहिलेलं आहे ते कॅल्क्युलेटिव्ह काढलेलं आहे तुम्ही ऍव्हरेज मध्ये. हा प्रश्न विचारणार आहे मी ऍक्च्युली कंपनीला पण. तर तुम्हाला आत्ता तर माहित पाहिजे, कन्फ्युज केलं नाही मी अजिबात. मला सगळं काय माहिती का, जी ऍज इट इज आहे ते पहिलं आपल्याला माहित असायला पाहिजे. ना एक मिनिट, पहिलं जे स्टार्टरचे पॅकेज आहे याला 2250 पीव्ही येते, त्यांनी कॅल्क्युलेशन बरोबर येते. पण आम्ही नंतर बघितलं खालचे कॅल्क्युलेशन सगळे जरा गडबड आहे टोटल सगळे. पण ते कॅल्क्युलेशन कसे मांडायचे पीव्हीला? कुठं गडबड आहे म्हणजे आता तुम्ही बघा की आता 2250 ने जर 20% ऍव्हरेज जर केलं तर 450 येतात कुठं स्टार्टरला, बरोबर. ब्रॉन्झ जर घेतले 2, 2250 गुणिले 2 जर केले, असंच करायचं ना. आणि त्याला 25 नाही करायचं, 25% नाही करायचं. तर किती रुपये आले पाहिजे तिथं? 500 रुपये येतात का? तिथं येत नाहीत 500, 562 येतात. 562 रुपये 50 पैसे यायला पाहिजेत. पण तिथं 500 येत आहेत आता. ते म्हणतात ना पीव्हीचं कॅल्क्युलेशन फक्त एकदा सांगा. 2250 गुणिले 2 केले पीव्हीचं काय तर पीव्ही एक बॉक्स इज इक्वल टू 2250 पीव्हीचं. असंच आहे, सिंपल आहे ते. तर 90%, त्याला काही हात नाही लावले. इथं या दोन मध्येच फक्त गोंधळ आहे. इथं $5 दाखवतंय आणि इथं $9.5 दाखवतंय. त्यामुळे इथं जास्त झालं आणि इथं कमी झालं, एवढाच फरक आहे. काय पण हे माहित पाहिजे म्हणून सांगितलं. आता हे मी नाही सांगितलं तर तुम्हाला लक्षात आला पण नव्हतं कोणाच्या. पण बिझनेस करायचा ना आपल्याला, कुणीतरी भेटणार ना बाहेरचा. बाहेरच्याने सांगण्यापेक्षा मी सांगितलेलं कधी पण चांगलं. आता तुम्हाला एक माहिती आहे, अरे कुणीतरी दाखवलं मला 5, हा आम्हाला कॅल्क्युलेशन माहिती आहे, आम्ही कंपनीला ही माहिती पोहोचवली. ऍक्च्युली मी कालच फोन करून तुषार सरांच्या माध्यमातून राजेंद्र सरांच्या पर्यंत माहिती पोहोचवली की सर असं असं दिसतंय. काय काल आम्हाला एक जण भेटले असे विचारणारे की हे असे कॅल्क्युलेशन दाखव म्हणले करून. आणि त्यावेळेस म्हणलं पुढच्या वेळेस मी सांगतो. नाही कॅल्क्युलेशन येते की मी सांगतो ना. आता काय येते का? येतं ना, करा ना कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनचा इश्यू नाहीये, ऍक्च्युलीचा इश्यू आहे. बरं, करा ना कॅल्क्युलेशन. काय येणार इथं? 2250च्या 25% किती झालं? 1125. 2250च्या 25%. 25%. 2250 हा म्हणजे 50 पैसे ते आपण कॅल्क्युलेशनला कचकट नको म्हणून 562 लिहितो. येस येस. तुषार सर तर 560च लिहितात. प्रत्येकाची एक आपापली पद्धत आहे. ही पद्धत आहे प्रत्येकाची इथलेली. एकाच बॉक्सचं सांगतो. लक्षात ठेवायची पद्धत आहे. हा ऍक्च्युली त्यांना काय कन्फ्युजन झालं ते सांगू का? म्हणजे बाकीच्यांचं पण तसं झालं आमचं का? माझंही तेच झालं. आता 2250 गुणिले 20% केलं तर 450 येते. खाली कॅल्क्युलेशन करताना 2250 गुणिले 2 आणि त्याच्या 20% काढले गेले ते 1125 होते. काढायचं एकाच बॉक्सचं ना. 1125 डिवाइड बाय डिवायडेड सगळे असे करतात. तरी करू दे ना. आपण इथं काय लिहितोय सर? पर बॉक्स. पर बॉक्स लिहितो. शब्दच आपण लिहितोय काय? पर बॉक्स. मग मला वाटतं पर बॉक्स मध्ये जर म्हणतोय असं आपण तर प्रश्नच येत नाही ना. सर स्पॉन्सर बोनस आहे तो 5% वाढत गेले ना, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं पाहिजे ना. पर बॉक्सच केलं पाहिजे. तसंच आहे. पर बॉक्सच करायचं. पर बॉक्स आहे ना, आपण इथे लिहितोय ना, हे पर बॉक्स आहे. येस.
पर बॉक्स आहे ना, तुम्ही 10 बॉक्स विकाल, कॅल्क्युलेशन मिळेल तर येणार ना त्याला. क्लिअर आहे ना. एकाच दिवशी तुम्ही समजा ब्रॉन्झचे 4-5 लोक आणले, 5 लोक जॉईन आले, तर तुम्हाला गुणिले 10 होणार ना बॉक्स. तेव्हा बॉक्स गुणिले जो येणारा पर्सेंटेज आहे, जो अमाऊंट, त्याला गुणिले बॉक्स, म्हणून ते बॉक्स आहे, पर बॉक्स, म्हणून ते ट्रेनिंग घ्यायचं. आलं लक्षात ना. मग असंच होणार, आम्ही असं केलं, आम्ही केलं, त्याला काय अर्थ नाहीये. ऍक्च्युअली काय आहे त्याला अर्थ आहे. नो डाऊट असं होणार का, होणार. त्यासाठी तर ट्रेनिंग घ्यायला लागतं ना, नाही तर मग ट्रेनिंगची काय गरज. आणि ते किती रुपये? 900. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आपण इथे काय सांगतो, किती दिवस मिळतात अपग्रेड करायला? 30 days. आणि इथे किती मिळतात? 60 days. आता प्रश्न इथं डेज मिळतात, सगळे मिळतात, तुम्हाला लोकांना पुढं पुढं आणायचंय का? प्लॅन सांगून फक्त 2,500 मिळाले पाहिजेत? तर त्याला तुम्हाला काय काय दाखवायला लागेल इथं. मग बघा सर, हरकत नाही, तुम्ही 2,500 जॉईन झाला, काहीच मला प्रॉब्लेम नाहीये, पण तुमचं नुकसान होणार का नाही? त्यामुळे मॅक्झिमम आयडी तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणून मी सांगतो की कमीत कमी 10,000चा आयडी घ्या. तर 10,000च्या आयडी मध्ये इथं मध्ये किती फरक आहे? 250 रुपयाचा. खरं तर सांगा, आजकाल 10,000 रुपये कुणाकडे नाहीत, असं काय आहे का? तुम्हाला इझी बोलायचं आहे. इथं मात्र 450 रुपयाचा डायरेक्ट दुप्पट फरक आहे. पण निदान सिल्वर घेतलं तर निम्मे तरी अजून आपल्याला एक्स्ट्रा मिळतील पर बॉक्स. सर मग 10,000 तर जॉईन करायला पाहिजे का? 10,000 नाही, एवढी तर अमाऊंट आपल्याकडे, एवढं काय मोठी अमाऊंट आहे का 10,000 रुपये? तुम्हाला ना सेल आहे ना अपला नेता आला पाहिजे. पहिलं तुम्ही प्रेझेंटेशन करताना त्याला तुम्ही काय सांगता येता, सेल वाढवा. 2 गोष्टी त्यातल्या. पहिल्या काय, त्याचं काय मिळणार, त्याला कमिशन जास्त मिळणार, 675 रुपये पर बॉक्स मिळणार. दुसरं त्याला काय सांगायचंय की बघा सर, बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही आता 2,500चा आयडी घेतला, अपग्रेडची संधी पण आहे, पण माहित नाही ना सर, आता जर आपल्याला आयडी घेता येत नाही 10,000चा, तर होऊ शकतं 30 दिवसांना तरी काय गॅरंटी आहे? होऊ शकतं ना असं. तुम्हाला हे फक्त बोलायचं आहे, याचा अर्थ तुम्ही त्याला फार प्रेशराईज करायचं असं अजिबात नाही. पण फिलिंग तर द्या की काय गॅरंटी आहे तुम्हाला की सर 1 महिन्यानंतर तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे येतील. आणि जर तसंच ज्यावेळेस नाही आले आणि होऊ शकतं तुम्हाला बिझनेस तेवढ्या काळात तेवढा नाही समजला, तर तुम्ही अपग्रेड करायची शक्यता खूप नुकसान कुणाचं होणार सर? कारण आयडी काय राहणार, कायमस्वरूपी तुमचा स्टार्टर, आणि मग तुम्हाला कमिशन त्याच लेवलवर मिळणार. त्याच्यात सर आता जर तुम्ही ऍडजस्ट केले पैसे तर एकदम आयडी होऊन जाईल. दुसरी गोष्ट काय होईल, तुम्हाला किती बॉक्स येतील? 4 बॉक्स. 4 बॉक्स आले तर 44 दिवस एका व्यक्तीला ते खाऊ शकतो. आणि तसं खाल्लं तर तुम्हाला चांगले रिझल्ट पण मिळणार आहेत. म्हणजे चांगला बिझनेस पण मिळणार आहे आणि प्रॉडक्टचे चांगले रिझल्ट पण मिळणार आहेत. तुम्ही जॉईनिंग किती व्हायला पाहिजे? 10,000. काय वाटतं, असं आपण जर प्रेझेंटेशन या लेवलला येऊन जर परत थोडंसं केलं तर काय वाटतं, लोकांची जी इच्छा आहे 2,500 जॉईनिंग व्हायची ते 10,000 येऊ शकते का नाही? का असं होईल 1 लाखाचा 10,000 कुणीच नाही येणार. 1 लाख ज्याला भरायचं ना, तो तुमचं किती पण ऐकून येणार नाही. पण ज्याला 2,500 घ्यायची इच्छा आहे, तो 10,000 जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो. क्लिअर आहे ना. तुम्हाला फिलिंग पाहिजे की त्या माणसाला मला कुठे न्यायचंय, अप सेलला न्यायचंय. ही सोच जर आपल्यात असेल ना, तर मग त्याच्या रिलेटेड आपल्याला डायलॉग सुचतात. नाही ती सोच नसेल तर डायलॉग सुचत नाही. ओके, त्याच्या पुढचा बोनस कुठला आहे आपला? मॅचिंग बोनस. तुम्हाला ना सेम हे परत लिहायचंय तिथं. का लिहायचंय माहितीये का? तसा आपला प्लॅन संपवायचा म्हणलं ना तर एवढ्याच ओळीमध्ये संपून जाऊ शकतो. संपवायचं का? तुम्हाला दाखवतो प्रयोग करून. आणि बरेच लोक तशी करतील, फक्त मी प्रयोग केलाय म्हणून तुम्ही करू नका. बिझनेस मध्ये लॉस येणार, पण कधीतरी बुद्धी तशी होऊ शकते. बघा सर, तुम्ही काय केलं, स्टार्टरने घेतला, 1 बॉक्स घेतला, 20% मिळालं, 450 रुपये मिळाले. हे आमचं काय झालं, पर बॉक्स. आता याच बरोबर आहे ना सर, आमचा जो मॅचिंग बोनस आहे ना, इथं तुम्हाला पहिली पेअर जी दिवसभराची होणार आहे ती गुणिले 400 रुपये, आणि तिथून पुढं 200 रुपये. हे तुम्हाला मॅक्झिमम पर डे किती मिळणार? 2,500. ओके, सेम तुम्ही असं लिहू शकता का नाही? आता 2 गुणिले 400, 4 गुणिले 400, बरोबर ना? आता प्लॅन संपला का? लिहून दाखवतो. बरं जरा अजून नवीन आहेत ना काय,
इथे 400 रुपये, इथं 200 रुपये. किती रुपये मिळतील मॅक्झिमम दिवसाला? 5,000 रुपये. इथे 400 रुपये, 200 रुपये. तिथून मॅक्झिमम किती मिळतील दिवसाला? 10,000. बरोबर. आपल्याला इतकी घाई असते ना, प्लॅन संपून आपल्याला कुठे जायचं माहित नाही आपल्याला, पण प्लॅन संपवायची घाई असते. 200 रुपये किती मिळणार? 40,000 रुपये. आणि पहिले 40 बॉक्स, 40 बॉक्स गुणिले 400, पुढे 200, अनलिमिटेड. प्लॅन संपला का नाही आपला दोन्ही पण? ज्या दिवशी मी प्लॅन ऐकला ना, 2 मिनिटात प्लॅन संपतो सांगायला. किती? 2 मिनिटं. आणि लोकांना एवढं सोपं करून सांगितलं ना की लोकांना पैसे नाहीत. ऍक्च्युली सोपं नाही, खरंच सोपं आहे का नाही? की कुठलाही माणूस इझिली सांगू शकतो. किती लाईन मध्ये प्लॅन संपतो? 1 2 3 4 5 लाईन मध्ये प्लॅन संपला. पण एवढा सोपा केला ना की लोकांना असं वाटतं यात पैसे. लोकांना सोपं असलं की त्यात काही मिळते असं वाटत नाही, म्हणून हे इथं लिहायचं नाही कधीच. काही लोकांना परत अरे हा इथं घेऊ शकतो आपण, म्हणून हे इथं अटक काय लिहायचं? त्याला असं वाटतं वेगळं काहीतरी. बघा, सुरुवातीच्या प्लॅन ज्यावेळेस कुठलाही माणूस ऐकतो ना, त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेटिव्ह माइंड जर बंद नाही पडलं, वाक्य समजून घ्या माझं, जर त्याचं प्लॅन ऐकताना कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद नाही पडलं तर तो खिशातनं पैसे काढून देत नाही. आणि जर प्लॅन तुमचा ऐकून त्याचं कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडलं ना की तो किती अमाऊंटचा प्लॅन असो तो पैसे देतो. अमाऊंट किती यातली महत्वाची नाहीये, महत्वाचं काय माहितीये का? कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडणं. आणि कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडायला थोडं तुम्हाला काय करावं लागतं? किचकट करावं लागतं. खूप सोपं करून दिले की लोकांना इतकं सोपं आहे, इतकं थोडस. हा प्रेझेंटेशन स्किल आहे. आपण फसवतोय का कोणाला? नाही फसवत. फक्त काय करतो? प्रेझेंट करण्याची पद्धत बदलते. मग आता परत काय करायचं? इथं स्टार्टर मी STR लिहितो. कुणाला काय लिहायचं ते लिहू शकता. 2,500 रुपये. त्याला असं वाटतं काहीतरी वेगळं लिहिते ते. मी माइंडसेट सांगतोय, कस्टमरचा आता पुढे बसला त्याचा माइंडसेट आहे ते वेगळंच अजून काहीतरी लिहितात असंच वाटतं ना. दुसरं काय? ब्रॉन्झ 1 बॉक्स, 2 बॉक्स 5,000 रुपये. तिसरं पॅकेज कुठलं? सिल्वर 4 बॉक्स 10,000 रुपये. गोल्ड 16 बॉक्स 40,000 रुपये. आणि 5 होय डायमंड 40 बॉक्स 1 लाख घ्या किंवा 100 करून घेतलं तरी चालणार. इथं काय तुम्हाला करायचं ते सांगतो. हा परत माइंड गेम मध्ये सांगतो. इथं तुम्हाला काय करायचंय? इथं तुम्हाला काय होतं? ज्यावेळेस तुम्ही स्टार्टर जॉईन करता, तुम्ही 1 बॉक्स घेता. मॅचिंग बोनस मध्ये तुम्हाला काय होतं? पहिली जी पेअर आहे, आपलं जे बिलिंग सायकल आहे सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6. पहिली पेअर जी होती दिवसाची ती तुम्हाला ही 400 रुपयाला मिळणार आहे. आणि तिथून पुढे 200 रुपये तुम्हाला मिळणार. कुठपर्यंत? दिवसाला मॅक्झिमम तुम्ही किती रुपये कमवू शकता? 4,500. क्लिअर आहे? आता तुम्ही जर समजा ब्रॉन्झ जॉईन झालाय, 2 बॉक्स घेतलेत आणि 2,500 रुपये दिलेत कंपनीला. आता तुम्हाला मात्र इथं पहिली जी पेअर आहे ते पहिल्या 2 पेअर ह्या 400 रुपयाने मिळणार. आणि तिथून पुढे प्रत्येक पेअरला 200 रुपये मिळणार. मॅक्झिमम दिवसाला तुम्ही किती कमवू शकता? 5,000. सिल्वर आयडी ना तुम्ही जॉईन झालाय, पहिल्या 4 पेअर हे तुम्हाला 400 रुपयानं, तिथून पुढे 200 रुपयानं आणि 10,000 रुपये तुम्हाला मॅक्झिमम पर डे मिळू शकतो. म्हणजे महिन्याला 3 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. तुम्ही जर गोल्ड न जॉईन झालाय, पहिल्या 16 बॉक्सच्या पेअर ह्या 400 रुपयानं, तिथून पुढे 200 रुपये पर डे. किती रुपये? 40,000 रुपये तुम्हाला. महिन्याला किती रुपये? 1,20,000. पर डे जर 40,000 रुपये असेल, 12 लाख. हा बिझनेस मधला कॅल्क्युलेशन. ओके, 12 लाख रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. आणि ते ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस पहिल्या 40 पेअर
ऍक्च्युली गंमत काय माहिती का, मी असं तुमच्याकडे बघितलं ट्रेनिंग आहे, कोणतरी म्हणतच किती मिळतात 1,20,000 रुपये. आणि त्यांना म्हणायचं बरोबर आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्लॅन ऐकला ना, मी पण काय म्हणलं होतं, कारण मला पण वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला महिन्याला मिळू शकतात. पण खरंच असं केलं होतं, महिन्याला 1,20,000 नाही 12 लाख रुपये मिळतात. मग तुम्हाला थोडंसं त्याच्या ज्या माइंडवर आहे तेच बोलायचं, विरोध नाही करायचा त्याला. आणि तिथं जोडायचं पहिलं कुणाला, स्वतःला, की मी पहिल्यांदा ऐकलं मला पण असंच वाटलं होतं. 200 रुपये कुठपर्यंत मिळतील? काय इथपर्यंत प्लॅन कळाला? मी बऱ्याच जणांचं प्रेझेंटेशन बघितलंय, ते नका करू. काय करता तुम्ही माहितीये का, तुम्ही एक बॉक्स घेतलाय ना, याचा अर्थ तुमची पहिली पेर आहे ना एक बॉक्स, आणि तुमचं पॅकेज 2,500 आहे म्हणून 2,500 रुपये. बघा तुमचे 2 बॉक्स आहेत ना, म्हणून पहिले 2 पेर 2 बॉक्स. तुमचे पहिले 4, तुम्ही 4 बॉक्स घेतलेत म्हणून किती, 4 पेर पहिला. 16 बॉक्स घेतलेत म्हणून किती, 16 बॉक्स. आणि 40 बॉक्स आहेत म्हणून 40 बॉक्स. हे त्याला प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये नका सांगू. त्याचं माइंड आहे ना, नाही कुणाच्या लक्षात येत. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही, आपण जॉईनिंग झालं पण बरेच वेळा 2रा, 3रा, 4था प्लॅन ऐकल्यावर लक्षात येतं, अरे खरं आहे की इकडे जेवढे बॉक्स आहेत तेवढेच पहिला पेर आहे. पहिल्या दिवशी शक्यतो लक्षात येत नाही. मी म्हणत नाही कुणाच्याच येत नाही, पण 90% जास्त लोक सिरियसली प्लॅन ऐकायला बसत नाही. त्यांना असं वाटतं काहीतरी वेगळे हे आकडे, ते याच्याशी टॅली करत नाही. दुसरी गोष्ट, तुमचं पॅकेज कितीच आहे ना त्याच्याशी टॅली नका करू, की इथं तुम्ही 2,500 पॅकेज आहे म्हणून तुम्हाला 2,500 मिळतात, इथं 5,000 पॅकेज आहे म्हणून तुम्हाला 5,000 मिळतात. असं काय नाहीये. त्याचा काय संबंध आहे का? याचा आणि याचा काही संबंध नाही. कंपनीने ठरवले 5,000 द्यायचं. हो शकतं कंपनीने 7.5 ठरवलं असतं, किंवा कंपनीनं 4 पण ठरवलं असतं. हे म्हणून हे का तुमचा आयडी कुठला आहे, ब्रॉन्झ आहे म्हणून तुम्हाला 5,000 रुपये. यानं काय होतं, कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडतं. नाही तर त्याला ना विना करतो कनेक्टिव्हिटी लावत बसतो. हे तुमच्या नंतर जॉईन झालं ना, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे की काय, जेवढे बॉक्स तेवढ्या रोजच्या पेअर पहिल्यांदा, आणि जेवढं तुमचं जॉईनिंग आहे तेवढं काय तुमचं कॅपलॉक आहे, हे लक्षात ठेवायसाठी. पण लोकांना सांगायसाठी अजिबात नाही. तेवढ्या काळापुरतं कॅल्क्युलेशन माइंड बंद पडतं, आणि ते बंद करायचंय. जर बंद झालं तरच तो खिशात हात घालतो, नाही तर घालत नाही. म्हणून मी कितीतरी लोकांना इथे चॅलेंज दिलंय, तुमच्या खिशात मी पैसे असे काढतो आहे ना. हा मॅडम माहिती, इव्हन तुमच्यावर पण एकदा झालं असं, खिशातनं पैसे काढतो. का माहिती, तेवढ्या वेळापुरतं मी तुमचं काय करतो माहिती का, कॅल्क्युलेशन माइंड बंद करून टाकतो. नुकसान होतं का तुमचं? नाही होत. आपण कोणाचं नुकसान नाही करत, पण कॅल्क्युलेशन माइंड जागा झालं ना आपलं, की आपल्याला निर्णय घ्यायला ते विरोध करत. आणि कॅल्क्युलेशन माइंड बंद राहिलं की निर्णय फास्ट घेतो माणूस. म्हणून हे कनेक्टिव्हिटी त्याच्या समोर जोडून दाखवू नका. मी बऱ्याच जणांनी ऐकलं आपल्याला जोडून दाखवताना बघितले, तर ते दाखवलं की त्याचं कॅल्क्युलेशन माइंड चालू होतं. सगळं कॅल्क्युलेशन माइंड चालू करायचं बंद करायचं आपल्याला, आणि आपण चालू करतो. क्लिअर आहे ना. मी आणि आता हे मी 2-3 सांगायला म्हणलं तर रनिंग मध्ये, पण ते त्यावेळेस लक्षात नाही आलं. सांगायचं नंतर पण लक्षात आलं ना, अजिबात हे जोडायचं नाही. कारण तुम्ही असं ना, तुम्ही बघा पहिल्यांदा ऐकलं किती लोकांना याच्या लक्षात आलं की हे सेम आहे पहिल्याच प्लॅनला. मग आता त्याला का बरंच आठवण करून देताय तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला सांगणाऱ्याला माहित नव्हतं का? त्याला हे माहित होतं की तुम्हाला ते जर तसं सांगितलं तर तुमचं कॅल्क्युलेशन माइंड चालू होणार, आणि कॅल्क्युलेशन माइंड चालू झालं तुम्ही पैसे देणार. कॅल्क्युलेशन माइंड बंद करता आलं पाहिजे हे. आणि नॉट ओनली नेटवर्क मार्केटिंग, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जा, कुणाच्या जर खिशातनं पैसे काढायचे असतील तर त्याला त्याचा फायदा दिसला पाहिजे, कॅल्क्युलेशन दिसलं नाही पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यानंतर कमीत कमी 2 उदाहरणं तुम्हाला द्यायच्यात, कमीत कमी 2 द्यायच्यात, पण 3 दिली तर चांगले. कुठलं उदाहरण द्यायचं? आपण खाली जागा आहे तिथं देतो पेपरच्या. पहिलं उदाहरण कुठलं देतो आपण? तुम्ही सिल्वरनं जॉईंट आहे म्हणजे काय केलं तुम्ही? 10,000 हे लिहायचं बॉक्स किती केलं तुम्ही? 4 बॉक्स. याचाच अर्थ तुम्ही काय केलं, एक सिल्वर इकडे आणला, एक सिल्वर इकडे आणला. तुम्ही आणलाय हा वाक्य परत परत बोलायचंय, कारण तुम्ही आणलाय हे नाही म्हणलं ना, जर त्याच्या लक्षात वाटलं की कोणी पण आणलाय तर तेवढे पैसे मिळणार आहेत का? नाही मिळणार. म्हणजे काय झालं, तुमच्यासाठी 4 बॉक्स, तुम्ही इकडे गेले 4 बॉक्स, टोटल बॉक्स किती झाले? 8. तुम्ही जर सिल्वर ना जॉईनिंग झालंय तर तुम्हाला किती रुपये मिळतात? 675. गुरुजीने काय करायचं? 675 म्हणजे किती झालं? 5,400 रुपये. त्याचबरोबर 4 बॉक्स इकडे 4 बॉक्स इकडे झाल्यात किती?
पर डे 4 बॉक्स मॅचिंग 400 रुपये. गुणिले 400 म्हणजे किती मिळणार 1600 रुपये. तुम्ही काय किती रुपयाचं पॅकेज घेतलंय? सिल्वर तुम्ही किती रुपयाचं पॅकेज घेतलंय? तुम्हाला कधी कुठलं पॅकेज घ्यायचंय आणि तुम्ही किती रुपयाचं घ्यायचं ह्या प्रश्नाला खूप व्हॅल्यू आहे. मी आता काय केलं माहिती का, अगोदर विचारलं तर कुठलं पॅकेज घेतलंय, तुम्ही सहज बोलला काय म्हणलं सिल्वर. आता मला सिल्वर पॅकेजची अपेक्षा का तुमच्याकडून? नाही, समोरच्याकडून. म्हणजे आपल्याला अपेक्षा काय त्याच्याकडून 10,000ची. मी मेंटली का सांगतो माहिती का, किती रुपयाचं पॅकेज घेतलंय? 10,000 रुपयाचं. साहेब बघा, तुम्ही 10,000 रुपयाचं पॅकेज घेतलं आणि फक्त 2 लोक आणली ज्यांनी 10,000 रुपयाचं प्रॉडक्ट घेतलं, त्यांच्यासाठी तुम्हाला किती रुपये मिळाले? 7,000. मला सांगा, 10,000चं एक प्रोडक्ट घेऊन 2 लोकांना दिलं 7,000 रुपये मिळतात. आज मार्केटमध्ये असं कोण आहे का? 35% डायरेक्ट नफा आहे. आज रिटेलरला पण एवढं नाही. बोलू शकतो का नाही आपण असं? बोलायला पाहिजे असं. पण आपण काय करतो, इथं विचारताना काय विचारतो, कुठलं पॅकेज घेतलंय, तो काय सांगतो सिल्वर. इथं जोडायचं कशाला तुम्हाला? पैशाला. किती रुपयाचं पॅकेज घेतलंय? क्लिअर होतं ना? हे शब्द तुम्हाला असं वाटतंय, पण या शब्दांनाच रिझल्ट बदलतात. म्हणून तर ट्रेनिंग आहे. आपल्याला असं वाटतं एवढ्यानं काय होणार आहे, एवढ्या शब्दानं, पण एवढ्या शब्दानं पण खूप फरक पडतो. म्हणून तर मराठीत म्हण आहे, दचा मा. एवढ्या शब्दानं किती फरक पडतो? हा, मी मगाशी एक व्हिडिओ ऐकत होतो. तो म्हणतो मध्यरात्री. शब्द काय आहे? मध्य. ना तुम्ही मला नीट ऐका, मी काय म्हणलोय? मध्यरात्री. नाही तर तुम्ही म्हणाल मध्य. त्याचा जो झाला कार्यक्रम होतो तसं तुम्हाला इथं काय काढायचं तो कार्यक्रम हो शकतो. शब्दांची व्हॅल्यू खूप आहे. आपल्याला असं वाटतं एवढ्याने काय होणार आहे, इससे तो बहुत कुछ हो सकता है. क्लिअर आहे? तुम्हाला बोलायचंय पैशावर कुठं बोलायचं आणि कुठं पॅकेज विचारायचंय. तुम्हाला पॅकेज पण माहिती काय विचारायचं असतं, तर त्याला सिल्वर लिहून येस तर लिहायचंय ना आपल्याला, म्हणून सिल्वर लिहिले. पण तिथं 10,000 रुपये का लिहिले, तर त्याने पैसे दिलेत किती हे पण त्याच्या लक्षात राहायला पाहिजे, किंवा त्याला द्यायच्यात किती. क्लिअर आलं ना? हे असं काय लिहायचं त्याच्या पाठी. आपण जे काही प्रत्येक, तुम्हाला काय माहितीये का, आपल्याला बरंच वाटतं हा माझा प्लॅन सांगायचा भाग आहे. हा प्लॅन सांगायचा भाग नाही. तुम्हाला ना माहिती पाहिजे. एखादा जर मी मुद्दा आता समोरच्या बरोबर बोलतोय तर मला सायकोलॉजी काय तयार करायची कस्टमरची. प्लॅन प्रेझेंटेशन सायकोलॉजी, हे फक्त सायकोलॉजी, दुसरं काहीच नाही. जर सायकोलॉजी नाही तुम्हाला मेंटेन झाली. बघा, प्लॅन सगळेच एकसारखं सांगतात ना, मग एखाद्या व्यक्तीचा रिझल्ट फास्ट येतो, एखाद्या व्यक्तीचा रिझल्ट येत नाही. असं काय होतं? सांगण्याची मेथड म्हणजे सायकोलॉजी गेम. हा सगळा सायकोलॉजी गेम आहे. शब्द बघा, त्या माणसानं कुठं कुठं काय काय शब्द उच्चारले, सेम तुम्ही जर त्या टोन मध्ये, नुसतं शब्द नाही, त्या टोन पण पाहिजे. जर कुठल्या टोन मध्ये तुम्ही उच्चारताय, तुम्हाला काय विचारताय, साहेब तुम्हाला किती रुपये द्यायचे कंपनीला? 10,000. तुम्हाला इतकं ना 10,000 म्हणजे नथिंग असं वाटलं पाहिजे. किती फक्त द्यायच्यात? आणि 10,000 दिले, तुम्ही एक लेफ्टला 10,000 वाला, एक राईटला 10,000 वाला. साहेब तुम्हाला आता किती मिळणार आहे? 7,000. तुम्हाला 7,000 रुपये म्हणजे जगातली सगळ्यात मोठी अमाऊंट वाटली पाहिजे. पण त्याला आपण आहे ना, ही 10,000 रुपये, साहेब बघा किती वारायला लागतील. आणि मग असं म्हणलं रे, मला त्याला असं वाटतं 10,000 रुपये डोंगर वाटतो. आहे ना, आपल्या डायलॉगचा इफेक्ट आहे ना. 10,000 असं बोलायचं. साहेब काय म्हणते, किती म्हणायचे? फक्त 10,000. एक ते पॅकेज घ्यायचं सिल्वरनं, बरोबर ना, आणि 2 सिल्वरवाले आणायचे. आजकाल खरं 10,000 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे का? नाहीये. 10,000 काय होणार आहे? सहज आपण बाहेर गेलो तरी 10,000 रुपये खर्च करतो ना. बरं, तो पण आपल्या डायलॉगला हो 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 करत जातो. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा तुमच्या होला तुमच्या बरोबर हो हो करतो ना, तेवढा तो तुमच्या बिझनेस मध्ये येतो. तो नाही म्हणला की मग आपला प्रॉब्लेम. प्रश्नच असे विचारायचे, त्याने काय म्हणायला पाहिजे? हो. आणि इथपर्यंत आल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणताय नाही हो 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 असं केलं ना, माझं मला सांगायचं आहे, मला सांगा 2 10,000 वाली फक्त आणली, किती रुपये मिळतात? 7,000 रुपये. 7,000 रुपये मोठी अमाऊंट आहे का नाही? मग अशी आपण 10,000 छोटी केली, आता आपण 7,000 मोठी केली, बरोबर ना? तो हा सायकोलॉजी गेम आहे. आणि खरं आहे ना, 10,000च्या 2 सेलवर कुठे मिळतात 7,000 रुपये? मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीत. अमाऊंट मोठी आहे ना. लक्षात ठेवा ना, कधी जोर द्यायचा 10,000वर जोर द्यायचा का 10,000 लूज बोलायचं. 1,00,000 पण कसं बोलता आलं पाहिजे? लूजली. किती भरायचे फक्त? 1,00,000. बरोबर ना, असंच भरले का नाही? मॅडम तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित नाही आजकाल 1,00,000ची किंमत किती आहे? वर्ष लोकांच्याकडे साठत नाही. बघा, अवघड आहे. भरू शकता का मॅडम? लक्षात ना,
प्रेझेंटेशन सगळं आहे, सायकोलॉजी गेम आहे. प्रेझेंटेशन काय आहे? सायकोलॉजी गेम आहे. पहिलं तुम्हाला माहित पाहिजे मी समोरच्याचा फायदा करण्यासाठी हे सगळं करतो. मला त्याच्याकडून कमिशन मिळणार आहे म्हणून विकत नाहीये. जर या मॅडमला आणलंय तर ह्यांच्या डोक्यात फिट्ट पाहिजे, मॅडमला फायदा झाला पाहिजे, बरोबर ना? आणि मग कंपनी कमिशन देणार आहे मला, तो कंपनीचा भाग आहे. समजा असं करीत धरू, समजा म्हणतोय आम्ही क्लिअर करा, ह्यांनी काय केलं, यांच्याकडून 10,000 रुपये घेतले, ह्याला 4 बॉक्स पण दिले, ह्यांनी 10,000 रुपये कंपनीकडे सबमिट केले आणि कंपनी बंद पडली. ह्यांना कमिशन मिळेल का? नाही मिळणार, कारण यांनी पैसे भरले आणि कंपनी बंद पडली. ह्यांना प्रॉडक्ट मिळालं का नाही? ह्यांनी 4 प्रॉडक्ट खाल्ले, ह्यांना बेनिफिट मिळणार का नाही? म्हणजे पहिला हेतू काय पाहिजे? यांचा फायदा. क्लिअर होते लक्षात? आपल्याला काय वाटतं माहितीये का, माझ्या कमिशनसाठी मी सेल करतोय, कधीच तुमच्या कमिशनसाठी सेल करू नका. क्लिअर कट ही आपलं फिलिंग पाहिजे. मी आता जो सेल करतोय तो समोरच्याच्या फायद्यासाठी आहे. आणि आपल्या प्लॅन मध्ये 2 फायदे आहेत समोरच्याचे. कुठले माहिती आहेत ना? 2 फायदे काय आहेत आपले? पहिला फायदा हेल्थ, प्रॉडक्ट देतोय म्हणजे हेल्थ देतोय. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा त्याच्यापेक्षा पण जास्त आज, कारण काय माहितीये का, आज तुम्ही जर आज पण मुलाखत ऐकली असेल ना, तर आज एक मुलाखत आली टीव्हीला, तर ते सांगतात 2025 आणि 2026 मध्ये मॅक्सिमम बेकारांची संख्या वाढणार आहे. जे नोकऱ्या करतात त्या नोकऱ्या जाणार आहेत. या काळात लोकांना काय पाहिजे? रोजगार. आपण काय देतोय? चांगलं करतो का वाईट करतोय? चांगलं करतोय. प्राऊडली सांगायला पाहिजे का धपकं सांगायला पाहिजे? प्राऊडली सांगायला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला फील झालं पाहिजे मी ज्याचं काय करतोय भलं, आणि त्याचं भलं करतोय म्हणून मला कंपनी कमिशन देते. ही व्यक्ती कमिशन देत नाही. कधीच तुम्हाला व्यक्ती कमिशन देत नाही. कमिशन कोण देतं? कंपनी. आणि व्यक्तीला तुम्ही देता. काय देता? हेल्थ आणि वेल्थ, त्या दोन्हीची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही देता. त्यामुळे देणाऱ्याचा रुबाब कसा पाहिजे? आपण असं चाललोय का? घ्या ना 10,000 रुपये द्या. भीक माग नाही आहोत. नाही, ऍक्च्युली अप्रोच तो पाहिजे आपला. आपण भीक मागायला चाललेला नाही आहोत. नेटवर्कर लक्षात ठेवा, नेटवर्कर ना वाघासारखा असायला पाहिजे. नेटवर्कर मांजरासारखा गेला ना प्रॉब्लेम येतो. मांजर, आता इथं जर समजा मांजर आलं आणि ते मेव मेव करायला लागलं तर काय होईल? आपण असं उचलू आणि त्याला सोडून देऊ बाजूला, बरोबर ना? आणि समजा इथं वाघ आला तर त्याला सोडून पळून आपण पळू. मग तुम्ही तिथे गेल्यानंतर मांजरासारखं राहिलं पाहिजे की असं उचलून तुम्हाला बाजूला टाकलं का तुम्ही आलाय म्हणून त्यांची धावपळ झाली पाहिजे? इकडे जाऊ का इथे जाऊ? आपलं काय होतं प्रामाणिकपणे सांगा आता. चालेल. आणि काम मांजर होतं ना, जाणार आहे ट्रेनिंग त्याच्यावरच घेणार आहे. मांजरासारखं वागतं म्हणून लोक आपल्याला म्हणतात वाघाला कोणी म्हणू शकत नाही. आपण वाघ का नाही होत आपण त्याच्यावर जाणार आहे. मी फक्त इथं प्रेझेंटेशन साठी आता बोलतोय प्लॅनच्या. क्लिअर आहे? पण दुसरं उदाहरण आपल्याला काय द्यायचं? तुम्ही डायमंड आहे, तुम्ही काय आहे? किती रुपये लावले तुम्ही? 1 लाख. किती रुपये लावले? फक्त 1 लाख. किती रुपये लावले? फक्त 1 लाख. सर तुम्ही काय केलं? 1 लाख रुपयाचं कंपनीकडून काय घेतलं? 40 बॉक्स. 40 बॉक्सेस. किती रुपयाचे घेतले? 1 लाख. आपण कंपनीला 1 लाख रुपये दिले. त्याच्याबद्दल कंपनीला काय दिलं? 40 बॉक्स दिले. मला सांगा साहेब, आपण जर 1 लाखाचं प्रोडक्ट घेतलं तर आपल्याकडे 1 लाख प्रोडक्ट घेणारे लोक असणार का नाही 1 लाखाचं? ओके. मग आपण काय केलं माहितीये का, आपल्यासारखी 2 लोकांना डायमंड आयडीचं प्रोडक्ट दिलं, यांना पण डायमंड आयडीचं प्रोडक्ट दिलं. म्हणजे किती बॉक्स दिले? शॉर्टकट घ्यायचं नाही अजिबात. शॉर्टकट ना गेम होती. ओके. कारण नेटवर्क मार्केटिंग हा सगळ्यात शॉर्टकट आहे पैसे कमवायचा. आणि ह्यात पण शॉर्टकट घेतला तर कार्यक्रम सुरुवात. 40 + 40 80 बॉक्स गुणिले किती? 900. तुम्हाला इथं बघायचं, तुम्ही जर स्टार्टर असेल तर किती रुपये मिळतात? 450. आणि तुम्ही जर डायमंड आयडी घेतला असेल तर किती मिळतात? 900 रुपये. मग आता आपल्याला किती रुपयाने मिळणार? आपण आयडी कुठला घेतलाय? म्हणजे आता आपल्याला कमिशन किती मिळणार? 72,000 रुपये डायरेक्ट कमिशन झालं. त्याचबरोबर बघा काय होतं, इथं एका बॉक्सलाच आहे पहिली पेअर, पण इथं काय जर तुम्ही डायमंड असेल तर 40 पेअर आहेत. आणि आपले 40 बॉक्स आहेत तर 40 पेअर होणार. एका पेअरला 400 रुपये म्हणजे किती रुपये झाले? 16,000 रुपये. टोटल किती झाली? 88,000 रुपये. 88,000 रुपये, बरोबर आहे? मला सांगा आज मार्केटमध्ये सर बघायला गेलो ना तर हे 44% झालं.
रिटेल मार्केटिंग मध्ये पण 44% कमिशन आजकाल कोणालाच मिळत नाही. नाहीये, पण इथं मिळू शकतं. काय करायचं असेल, 1 लाख रुपयाचं प्रॉडक्ट घ्यायचं आणि 1 लाख रुपयाचं फक्त प्रॉडक्ट लोकांना प्रमोट करायचंय त्यांच्या हेल्थसाठी. त्यांनी घेतलं तर आपल्याला किती मिळणार आहे? 88,000 रुपये. त्याचबरोबर तुम्ही डायमंड आहे म्हणून कंपनी एक स्पेशल अलाउन्स देते, ज्याला की इन बोनस म्हणते. तो 3%. हा 1 लाखाचा सेल आहे, हा 1 लाखाचा सेल आहे. 2 लाखावर 3% म्हणलं तर किती मिळणार आहे? 6,000 रुपये. म्हणजे झाले 94,000 रुपये. आपलं प्रॉडक्ट फ्री झालं का नाही झालं? इथून पुढे जो आपण कमवू तो काय झाला? नफा. आत्ताशी तर आपल्याला काय झालंय? प्रॉडक्टचे पैसे वसूल झाले, इथनं पुढे नफा कमवायचा आहे. मिळू शकतो का नाही जास्त? ही 2 उदाहरणं कमीत कमी द्यायलाच पाहिजे. तिसरं एक उदाहरण तुम्ही देऊ शकता. तुम्ही डायमंड आहे म्हणजे किती? 1 लाख रुपये कमवून दिले. तुम्ही काय केलंय? 40 बॉक्स घेतले. पण चालता बोलता एक बॉक्स रेकमेंड करू शकता का नाही? तेवढं क्वालिटी प्रॉडक्ट तुम्ही घेतलंय तर बाकीच्यांना पण तुम्ही 1-2.5 हजाराचं बॉक्स असं सेल होईल का नाही तुमच्याकडून? गॅरंटेड होणार आहे. आणि काय होणार आहे? इकडे एक तुमचा काय झाला? स्टार्टर. इकडे एक स्टार्टर म्हणजे 1 बॉक्स इकडे गेलं, 1 बॉक्स इकडे गेलं. तुमच्यासाठी 2 बॉक्स गेले. 900 रुपये म्हणजे किती झाले? 1800 रुपये. एक पेअर मॅच झाली गुणिले 400 रुपये किती झाले? 2200 रुपये. 400 रुपये. काय वाटतं आज? 2200 रुपये पर डे इन्कम. तुम्हाला माहिती का, मी हे एकावर आहे ना, एवढ्या त्रिकोणावर जे काय आहे ना त्याच्यावर सेल काढू शकतो आपण. कुणाचा पण कसा काढू शकतो सांगतो. उदाहरण घ्या सर. मी रणजित सरांच्याच घरी आले. बघा मॅडम, तुम्ही उत्तर द्यायचंय. मला लाख रुपये तुम्ही नाही म्हणायचं आणि मी तुमच्या तोंडात हो काढणार. चॅलेंज आहे आता. क्लिअर आहे ना? ओके. बघा मॅडम, आज जर कुठेही पण बाहेर नोकरी लागायची म्हणजे किती रुपयाची नोकरी लागते? सरासरी आज नोकरी किती रुपयाची? 10, 20, 30, 40. त्यांनी जे आकडे सांगतील ना ते इथे लिहायचे. जे तुमचा पेपर आहे ना त्याच्यावर लिहायचे. 10 किती रुपयाची नोकरी लागेल मॅडम? रणजितला आता जर कुठं नोकरी करायची म्हणलं तर अप्रॉक्स काय पण सांगा, काय प्रॉब्लेम नाही. अप्रॉक्स सांगा. ऍव्हरेज आपल्याला तर नोकरी करायची नाही तर उत्तर द्यायचे. 2,500-3,000 दिवसाला नाही, महिन्याला. महिन्याला किती मिळेल? 50,000 रुपये नाही मिळत. नाही मिळत एवढं. मग 30,000 रुपये. चला 30,000 रुपये. कॅल्क्युलेटिव्ह माइंड कसं बंद पाडलं बघितलं मी. साधं उदाहरण दिलं. काय केलं माहितीये का मी? दिवसाला नाही महिन्याला विचारलं. महिन्याला म्हणलं की कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडलं. 2,500 गुणिले जर 75,000 होते तर ऍक्च्युअली त्या 75,000 ट्यून आहेत. पण इतकं कसं म्हणायचं एकदम? दिवसाला 2,500 काय नाही बाबा, असंच झालं का नाही? पण महिन्याला 75,000 आकडा मोठाच होते. कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद पडली. क्लिअर आहे ना तुम्हाला? हा हरकत नाही. आपल्याला तेच तर बघायचंय. ऍक्च्युली हेच तर प्रेझेंटेशन स्किल आहे आणि डेव्हलप करायचंय म्हणून तर ट्रेनिंग आहे. त्यामुळं इथं कुणी चूक कुणी बरोबर नाही, आपण सगळेच शिकतोय. क्लिअर आहे ना? किती रुपये मॅडम मिळते? 30,000 रुपये. म्हणजे माझ्या दिवसाला किती रुपये मिळणार? 1,000 रुपये. मला सांगा, सासवड नगरपालिकेमध्ये कुणीतरी तुम्हाला सांगितलं मॅडम की 30,000 रुपयाची नोकरी आहे, पण त्यासाठी ना आपल्याकडे 2 जागा निघाल्यात. किती जागा निघाल्यात? 2 जागा निघाल्यात. पण त्या संजय सरांच्या मागे, संजय जगतापांच्या मागे इतकी लोक येते पैसे घेऊन लागलेत. आणि तुम्हाला तर माहिती आजकाल असलं सगळं चालतं ना. ओके. आणि तिथला रेट निघाला माहितीये का? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये भरलं तर ती परमनंट नोकरी आहे. 30 दिवस काम करायचं मग 30,000 रुपये मिळायचे. अशी परमनंट नोकरी आहे. बरोबर ना? आता तुम्हाला किती रुपये भरायच्यात? 5 लाख रुपये. पण ना आपला त्यांचा जो पी आहे ना खास माणूस आहे. आपलं काम आहे ना 2.5 लाखाचंच होईल. पण ते 2.5 लाख आहेत ना कधी द्यायच्यात माहितीये का? आज 2-2.5 तास आहेत आपल्याकडे बघ. जास्तीत जास्त आजचा दिवस 30,000 रुपयासाठी त्याचं करिअर होणार असेल, भविष्यात पगार वाढत त्याचं फॅमिली चांगली होणार असेल तर मॅडम 2-2.5 लाख रुपये भरायला तयार पाहिजे का नाही आपण? त्यांच्या भल्यासाठी 2-2.5 लाख रुपये लावायला पाहिजेत का नाही? बोला मॅडम.
गेम कुठे समजून आली ना, हो म्हणावं तरी टेन्शन, नाही म्हणावं तरी टेन्शन. कारण हो म्हणायचं तर माझ्या तोंडातनं काढायचं चॅलेंज आहे, नाही म्हणावं तर कसं नाही म्हणावं. हे तर लक्षात ना, तुम्हाला हेच प्रेझेंटेशनचं स्किल शिकायचंय. चॅलेंज देऊन जर मी हे बोलतोय तर तुम्ही अजाणतेपणे लोकांच्या तोंडातून हो काढू शकता का नाही? हेच तर स्किल आहे. आणि मग मला सांगायचं बघा, इथं तुम्हाला ह्याचं जर कोणाला स्पेशल ट्रेनिंग पाहिजे असेल ना, याचं एकाचं बघा, आज शक्य झालं तर मी ती घेईल, नाहीतर तुम्ही त्याच्यावर मास्टर की मिळाली ना, तर असे 1 लाख रुपये काढू शकाल. असे अजिबात अवघड नाही. 2.5 लाख नाही मॅडम, पण आज तुमच्यासाठी म्हणून 1 लाख रुपयात मी संधी देतोय. 1 लाख रुपये तर द्यायलाच पाहिजे मॅडम, आणि कुठनं पण आणून द्या ना. येते लक्षात ना तुम्हाला? समोरच्या तोंडातून हो कसा काढायचा, त्याचं काय केलं आपण, कॅल्क्युलेटिव्ह माइंड बंद करून टाकतो. इतकं इझी आहे, पण त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस केली तर इझी आहे, प्रॅक्टिस नाही केली तर तोंडावर पडतो आपणच. म्हणून हा चॅप्टर घ्यायचा ना, 2200 रुपये. तुम्हाला असं वाटतंय की 1 लाखाचं सेल आणि त्याला एक फक्त 2,500 विकायला लावायचा का? तर लावायचा. का लावायचा माहितीये का? त्याला 2200 गुणिले 30 केलं तर किती होते? 66,000 ना. किती? आज 66,000 रुपये पगार आहे का कोणाला? नाही, पण इथे मिळू शकतात का नाही? गॅरंटी मिळू शकतात. गॅरंटी नाही द्यायची, मिळू शकतात ना. काम केलं तर पण मिळू शकतात ना. ते जाहिरातवाले आहेत ना, असे बघा ना, सगळं करतात पण स्टार लावतात एक टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. त्यामुळे आपल्या पण बोलण्यात नाही ना, तुम्हाला कुणी रेकॉर्डिंग केलं ना सर, तरी सुद्धा उद्या दाखवलं ना रेकॉर्डिंग, तरी तुम्ही अडकायला नाही पाहिजे. असं बोलायची सवय लावायची खूप गरज आहे ती. कारण या इंडस्ट्रीमध्ये तर लोक वेगवेगळ्या टाईपची भेटतात, भयंकर वेगवेगळ्या टाईपची भेटतात. त्यामुळे तुम्ही काय पण बोला, पण अडकला नाही पाहिजे असं बोला. अडकला नाही पाहिजे असं बोला. गॅरंटी आली रे आली, तुम्ही अडकला. पण म्हणून म्हणलं मॅडम इतका रिझल्ट अफलातून सांगितलं ना, मला पहिल्या इतक्या वर्षामध्ये मी इतकं ऐकलं ना, त्यांनी ना इतक्या मोजून मापून बोलल्या ना त्या, मला वाटत होतं ऍक्च्युली यांना पडवून आणलंय, जसं तुमची इच्छा होती मला वाटायचं हा इतकं की त्या एवढंच म्हणलं. काय नाही, मला सर नाही, एनर्जी वाढली, थोडासा उत्साह वाढला, ते आजार बिजाराचं काय नाही. सहज मला का नाही मॅडम तुम्ही, म्हणजे एवढंच अपेक्षित असतं मोजकं बोलणं, त्याला म्हणतात. कुठंच ते अडकणार नाही. अगदी उद्या मार्केटमध्ये कुठं जरी त्या बोलले तरी अडकणार नाही. क्लिअर होतं ना? कमीत कमी 3 उदाहरणं द्यायला पाहिजेत. इथपर्यंत प्लॅन समजलं? आणि ते एक विचारायचं होतं, नाही का 787 ते म्हणजे जास्त किती मिळतात म्हणजे ऍक्च्युली 9.5 आहे मला असं वाटतं. एक्झॅक्ट नंतर दाखवतो मी ओपन करून देतो. मी काल बघितलं ना, काल पाहिजे बघितलं, मला वेळ होता गाडीत आणि मग मला ती खेळायची सवय. 0.5 पैशाचा हे पडतोय हा? 0.5 पैशाचा प्रश्न. नाही $2 $1 इथं $2 वाढतात आणि तिथं $अर्धा कमी होतोय आणि इथं जवळजवळ $1.5 वाढतोय. $1.5 म्हणजे 1500 रुपये वाढत. वाढतात. 150 रुपये 150 रुपये. 150 रुपये पण छोटी अमाऊंट नाही ना. छोटी नाही नक्कीच. 10,000 घेताना कमी आहे. मोठे प्रेझेंटेशन हा सगळा कार्यक्रम प्रेझेंटेशन. ₹5 वाढले समजा, असं गृहीत धरू. तुम्हाला कमिशन मध्ये ₹5 वाढले आणि आता ही खूप मोठी अमाऊंट आहे. आपण ₹5 कसं बघतो सांगा? कमिशन मध्ये ₹5 वाढले तर काय वाटणार आहे का? छोटेच आहे ना. पण तुम्हाला माहितीये का, मी आत्ताच तुम्हाला बघायला हवं की नाही ₹5 खूप मोठी अमाऊंट आहे. चॅलेंज सांगतो सर, हेच म्हणतो याला, तर चॅलेंज घ्यायचं आणि पुरं करायचं. सर मी 32 वर्ष सर्व्हिस केली. आमच्याकडे दरवर्षी इन्क्रीमेंट असते आणि इन्क्रीमेंट असायचं आम्हाला ₹1.75, ₹1.74, कुणाला असायचं ₹10.32. मला सांगा, 32 पैशाचे 35 पैसे राऊंड फिगर कंपनी करू शकली असती का नाही? करू शकली असती. पण 3 पैसे एक्स्ट्रा करत नाही, कारण त्यांना माहिती 1 लाख लोकांना जर 3 पैशाने केलं तर किती रुपये झाले? 3,000 होतील ना. मग पर डे जाणार ना ते 3,000 रुपये जास्त. आपल्याला सर आता 3 पैशाची किंमत नाहीये म्हणून ते कमी वाटतात. ₹5 किंमत आत्ता नाही म्हणून ते कमी आहेत. ₹5 जास्त आहेत का कमी आहेत?
इतकं चॅलेंज घेऊन बोलायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल ना त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये कुठं पण जा मग गणेश सिस्टीम पाड देंगे तसं मार्केट पाड देंगे तोड देंगे होतं. ते कॉन्फिडन्सच तुम्हाला उपयोगी येतो पण त्यासाठी प्रेझेंटेशन जास्त वेळा तुम्ही द्यायला आपला प्रॉब्लेम काय आपण प्रेझेंटेशन कमी देतो त्यामुळे या गोष्टी शिकता येत नाही. हे काय आम्ही कुठनं शिकलो मार्केटमधनं शिकलो काही काही कुठंही तुम्हाला अकॅडमिक एज्युकेशन सिस्टीम मध्ये यातलं काय आहे का शिकवायचं असं असं बोला असं असं बोला कुठंच नाहीये हे तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन शिकायला पाहिजे. चलो प्लॅन लक्षात आला प्रेझेंटेशन कसं करायचा असंच का करायचं त्याचं फक्त रिझन दिलं. आता आपला टॉपिक आहे मुख्य नेटवर्क मार्केटिंग समज आणि गैरसमज. पहिला प्रश्न विचारतो इथं तुम्ही पण आता ह्यात प्रश्न विचारा मला कारण हा टॉपिक आपल्याला आता सर्वांच्या मनातल्या त्या भावना बाहेर काढायच्या समज गैरसमज काढायचे त्यासाठी जर आहे. पहिलं मला सांगा नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस आहे का? किती लोकांना हा बिझनेस वाटतो किती लोकांना हा बिझनेस वाटत नाही. वाटतो तर का वाटतो नाही वाटत तर का नाही वाटत. हा नुसता वाटतो म्हणून आता हातवर नाही करायचं. वाटतो तर का वाटतो हा बिझनेस आहे तर का वाटतो हा बिझनेस. बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होते ना बिझनेस म्हणजे एक ट्रान्झॅक्शन असते आपण पैसे दिले एखादा प्रॉडक्ट घेतला ते ट्रान्झॅक्शन झाले म्हणजे बिझनेस झाला. या बिझनेसमध्ये आपल्याला काहीतरी कमिशन पण मिळतं. प्रत्येक बिझनेसमध्ये काहीतरी कमिशन असतं किंवा काहीतरी असतं पैसा मिळतो त्यामुळेच बिझनेस करतो. बिझनेसची व्याख्या काय मग आता थोडी आता मी ना रात्री फील्डवरती गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग हा एक व्यवसाय आहे. तर ते मॅडम मला म्हणले व्यवसाय कसं काय म्हणजे मॅडम आता तुम्ही पण व्यवसायच करता मला व्यवसायाचं उत्तर सांगा म्हणजे व्यवसाय म्हणजे काय. तर त्या म्हणल्या मला व्यवसाय काय असतो तोच माहिती नाही. म्हटलं मॅडम असं तर होणार नाही तुम्ही तर व्यवसायच करताय. मग त्यानंतर ना त्याने थोडासा विचार केला त्या म्हणल्या आपण एखादी गोष्ट आहे ती त्या कस्टमरला जाऊन देतोय म्हणजे त्याची सेवा देतोय आणि त्याच्याबद्दल आपल्याला मुद्दल काहीतरी एक उत्पन्न मिळतंय याला व्यवसाय म्हणतात. मग मी त्यांना सांगितलं अगदी बरोबर आहे तुम्ही कुठलंही एक उत्पादन आहे त्याची सेवा देताय त्याच्याबद्दल आपल्याला पैसे मिळत आहेत म्हणजे हा प्युअरली व्यवसाय जसं तुम्ही मला आता सांगितलं. मग व्यवसाय म्हणजे काय उत्पादन आणि सेवा मी दुसऱ्याला देणार आणि त्या बदल्यात मला काय मिळतं कुणाकडून कंपनीकडून. लक्षात ठेवा कायमस्वरूपी वाक्य लक्षात ठेवा मी कुणाला तरी सेवा देतोय मी कुणाला तरी उत्पादन देतोय त्या बदल्यात मला कमिशन कंपनी देते. तो माणूस कमिशन तुम्हाला देत नाही परत परत कायमस्वरूपी लक्षात ठेवा कुणी तो देत नाही तुम्हाला. आपल्याला काय वाटतं समोरचा मला कमिशन देतो. अगदी गणेशचा जरी व्यवसाय असेल डायरेक्ट कस्टमरशी तरी कस्टमर कमिशन देत नाहीये. मग कोण कमिशन देतो आता गणेशला व्यवसायाच्या लेवलवर स्वतःलाच. कारण गणेशनं काय दिलं मला एवढं मटेरियल लागणार आहे कॅल्क्युलेशन असतं मला एवढा नफा पाहिजे आणि मग मी त्याला काय करतो एवढे एवढे मला पैसे पाहिजेत त्या व्यवहाराचे त्या माणसाला व्यवहार त्याचे आहेत ना. का गणेश आता याला विचारतो हा बरं एवढं एवढं तुला लागणार आता ह्याच्यावर तुला किती कमिशन पाहिजे विचारलाच पर्यंत कुणी. त्यांचा स्वतःचा व्यवसाय त्याच्यामुळे ते हे करणार सर. म्हणजे कमिशन कोण काढणं आपला व्यवसाय देतो व्यक्ती देत नाही. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं व्यक्ती तुम्हाला कमिशन देत नाही. सगळा गैरसमज तिथनच चालू होतो की मग काल एक आयडिया आला ना डायमंड तर ते त्यांना म्हणजे सांगितलं की 1 लाख मग ते म्हणजे यात तुम्हाला किती भेटणार नाही का म्हणजे यातले नाही काय भेटणार मी तुम्हाला 1 लाखाने डायमंड केलं कंपनी मला देणार आहे. हा कॉन्फिडन्स आपल्यात असायला तुमच्यातले काय भेटणार नाही तुमच्यातले काय नाही ते कंपनीच्या नफ्यात देणार आहे कंपनी मला आता क्लिअर आहे ना. आपला गेम सुरू होतो इथनं. आपण बिझनेस सांगायला मॅडम का कमी पडतो माहितीये मला काय वाटतं समजा असं गृहीत धरू की मी तुमचा शेजारी आणि तुम्ही मला प्लॅन द्यायला येतानाच तुमच्या डोक्यात असतं यांनी जर 1 लाखाचा आयडी केला तर मला 47,000 मिळणार आणि मला 47,000 मिळणार आहे तर कोण देणार पण आपल्याला तसं वाटत नाही ना. हा माणूस आला म्हणून मला मिळायला वाटतं. प्रॉब्लेम हा आहे नाही त्यांनी शब्द असा वापरला की म्हणजे तुम्ही याच्यातले पैसे काढून घ्या ना उरलेले तुम्ही कंपनीला भरणार आणि मला जॉईन करणार का असे पण म्हणतात लोक. ते सांगतो ना मित्राला 1 लाखचे 1 लाख कंपनीला जाणार आणि त्याच्या अगेन्स्ट माझं कमिशन मग मी जाणार आहे तिथे की ते कुठं होतं पैसे काढून घ्यायचं आणि पुढच्याला पाठवायचं तो कार्यक्रम कुठं होतो ते जाणार आहे आज आपण. मग हेच तर लॅक ऑफ नॉलेज आहे ना तिथं तुमची कमतरता आहे आणि कमतरता आली की कॉन्फिडन्स डाऊन होतो. कॉन्फिडन्स डाऊन झाला की जगातला कुठलाही माणूस तुमच्यावर राहत नाही. मग कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एकच गोष्ट आहे नॉलेज वाढवणं आणि एंटरटेनमेंट मी म्हणलंच नाही. ऍक्च्युली बिझनेसची एक व्याख्या आहे जिथं प्रॉब्लेम आहे
बिझनेस म्हणलं तिथं ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि सामान्य माणसाला प्रॉब्लेम दिसतो. ही एक व्याख्या आहे बिझनेसची. जिथं प्रॉब्लेम आहे तिथं बिझनेस म्हणलं काय दिसते? ऑपॉर्च्युनिटी. सामान्य माणसाला काय दिसतो? प्रॉब्लेम दिसतात. कोरोनामध्ये अब्जावधी रुपये कमवले कुणी? बिझनेसमॅन लोकांनी. ऑपॉर्च्युनिटी वाटली. ज्यांना ऑपॉर्च्युनिटी वाटली त्यांनी. आणि सामान्य माणूस काय म्हणला? ते अजून पण नाव ठेवत नाही. कोरोनाने वाटोळं केलं. लेवर गेला असतो. ऐका ना. तुम्ही पुन्हा वारला विचारून घ्या. 762 करोड रुपये नेट प्रॉफिट वाढला त्यांचा. किती? 762 कोटी. काय बघितली त्यांनी? ऑपॉर्च्युनिटी. ज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर बनवले. आपल्याकडे पूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची खूप कमतरता होती बरं ना. ज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर बनवले त्यावेळेस मी भारतपूरला होतो. आम्ही इतके बनवले ना त्यावेळेस भारतपूरला प्रचंड नफा वाढला तेवढ्या पिरियडमध्ये. काय झालं? भारतपूरने काय बघितलं कोरोनामध्ये? ऑपॉर्च्युनिटी. आपण काय बघत होतो? प्रॉब्लेम्स. बिझनेसची हे सर्वसाधारण जागतिक लेवलवरची अशी व्याख्या आहे की बिझनेसमन म्हणजे कोण? तर जो प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधतो तो. आणि सामान्य माणूस कोण? ऑपॉर्च्युनिटी प्रॉब्लेम सुटतो. मग आता इथं बसलेले तुम्ही बिझनेसमॅन आहे का सामान्य राहायचे? बिझनेसमॅन. मग आता मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स येणार का नाही येणार? ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे बघायचं का प्रॉब्लेम म्हणून बघायचं? पण आता जरासं रिझल्ट नाहीये. हा काय झाला? आपण काय बघतो त्याच्याकडे? ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतो? नाही बघत. मग काय बघतो? आणि मग सामान्य आहे का बिझनेस मध्ये? सामान्य आहे आपण. आपल्याला त्याच्यात पण ऑपॉर्च्युनिटी शोधता आली पाहिजे. अरे यस हा प्रॉब्लेम कळाला का मला? आता ऑपॉर्च्युनिटी काय आपल्याला? आता पहिली तर मला असा काही इश्यूज आला तर मला काय करायचं? आता सोल्युशन शोधायचं. झटक्यात ते आठवलं पाहिजे. ते आता काय करणार, तो काय म्हणल, त्याला ते नाही काय. कोरोनामध्ये कोण कोण मरल कुणाच्या डोक्यात नाही आलं ज्यांनी ज्यांनी ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितली. हे मरल ते रोज आकडे कोण बघत होतो माहिती का आपण? ते नव्हते बघत. बर गंमत सांगतो अजून पण यातला एक महत्वाचा इश्यू खूप महत्वाचा आहे की ते पैशाकडे पण फोकस करत नव्हते. ते काय बघत होते माहितीये का? मी लोकांना कशी चांगली सेवा देऊ शकतो. आणि मग आपण म्हणणार असं म्हणतात का सेवा देतात, नफा मिळतो तो म्हणून करतात. नफा हा पार्ट वेगळा आहे. मी अजून पण सांगतो नफा हा पार्ट वेगळा आहे. नफ्याचा आणि व्यवसायाशी संबंध जोडू नका. तुम्ही ज्यावेळेस कोणाला तरी उत्पादन देता, सेवा देता, त्यावेळेस तुम्हाला कंपनी देते. ते का ती लोक देतात? नाही देत. त्यामुळे नफा जोडायचा नाही त्याला. आपल्याला सवय लागली विनाकारण. कुणाचे जेव्हा पैसे मी कमावतो डाऊन जायचे. हा आणि मग ते शेअरिंग मध्ये तसलं बोलतो जातं, ही माझी डाऊन आहे, माझे हे. मी नावं नाही ठेवत, पहिलं समजून घेते. ते शेअरिंग मध्ये असंच बोलायला लागतं की टीम वर्क होतं तुमचं म्हणून. पण तुम्हाला काय वाटतं? डाऊनलाईन नसेल तर तुम्ही पैसे नाही कमावणार? कमवू शकतो. जर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहात तर तुम्ही डाऊनलाईन असली तरी आणि डाऊनलाईन नसली तरी पैसे कमावणार. म्हणजे हा पहिला फिलिंग कुणाला पाहिजे माहितीये का? स्वतःला पाहिजे. मग मलाच वाटतंय नाही तर डाऊनलाईन नसेल तर माझं कसं होईल? हा पण एक गैरसमज आहे. डाऊनलाईनचे जेव्हा आपल्याला पैसे, डाऊनलाईनचे जेव्हा पैसे मिळत असते तर मग काय झालं असतं? ज्या दिवशी जॉईनिंग केलं त्या दिवसापासून मस्त पैकी घरात जाऊन बसलो असतो का नाही, मी कशाला ओरडत बसायला लागलो असते. पैसे कोणाच्या जीवा मिळतात? स्वतःच्या. क्लिअर आहे ना? ते असे छोटे छोटे गैरसमज आहेत. आपण आज आहे ना खूप डीप मध्ये असल्या गोष्टी बघणार आहे. आजचं कुठलंही ट्रेनिंग असं आता टेक्निकली नाहीये. हे सगळं आहे ना ते सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. समज गैरसमज आहेत ना हा सगळा माइंडचा भाग आहे, वास्तवाचा भाग नाहीये. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता हाच सगळा कार्यक्रम आहे. का समज आणि गैरसमज कशाशी रिलेटेड आहेत? माइंडशी आहे. वास्तवाशी रिलेटेड आहेत? अजिबात नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलाय त्यावेळेस तुम्हाला एक माहित पाहिजे, पैसे मी फक्त कुणाच्या जीवावर कमावतो? स्वतःच्या. दुसऱ्याच्या जीवावर कमवत नाही. मी एक काय करतोय? व्यवसाय. मी बिझनेसमॅन आहे. आणि बिझनेसमॅन म्हणजे कोण? जो प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधतो तो. पहिलं लक्षात ठेवा. बिझनेसमॅन कोण? प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधतो तो खरा बिझनेसमॅन. बाकी सगळे कोण आहेत मग? सामान्य. मग आपल्याला जर सामान्य राहायचं असेल तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मध्ये प्रॉब्लेम शोधायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर आपल्याला खरंच बिझनेसमॅन व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधता आल्या पाहिजेत. क्लिअर आहे? हा पहिला गैरसमज आहे. कुठला? हा बिझनेस आहे का नाही इथनं सुरुवात आहे अजून पण लोकांची.
यात जॉईन होऊन पण बऱ्याच लोकांना माहित नसतं. या रिलेटेड नेटवर्क मार्केटिंग तुम्ही येऊन पण हा व्यवसाय आहे का नाही माहित नाही आपल्यालाच, तर लोकांना आपण काय सांगणार? काय वाटते मग आता नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय आहे का? आहे. काय दोन आपण उत्तरं बघितली. एक टेक्निकली उत्तर बघितलं, कुठलं बघितलं? अपॉर्च्युनिटी सॉरी प्रॉब्लेम मध्ये अपॉर्च्युनिटी, आणि दुसरं काय बघितलं? उत्पादन आणि सेवा देणं. हे दोन्ही उत्तर आहेत ना याची, आणि दोन्ही उत्तराला रिलेटेड आहे का आपलं? चला आपण आता दिवा सिक्रेट वर बोलतोय, तर दिवा सिक्रेट हा कुठल्या प्रॉब्लेमला अपॉर्च्युनिटी मध्ये नेऊ शकतं का? दिवा सिक्रेट एखाद्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याला अपॉर्च्युनिटी मध्ये नेऊ शकतं का? नेऊ शकतो. म्हणजे आपण बिझनेस करतोय, चला एखाद्याचा सेवा पाहिजे, त्याला उत्पादन पाहिजे, कुणाच तरी वेदना होते त्याला कुठल्या तरी लेवलवर, त्याला काहीतरी अनहेल्दी येतो आणि त्याला आपण काय देतोय? प्रॉडक्ट, आणि त्याच्या बदल्यात त्याला आपण काय देतोय? अपॉर्च्युनिटी ना हेल्दी राहण्याची आणि त्याचबरोबर बिझनेस करण्याची. त्या लेवलवर पण आपण काय करतोय? व्यवसाय. मग तुम्हाला तर वाटतंय का आपण व्यावसायिक आहोत? आहोत ना? मग मार्केटमध्ये व्यावसायिक जर आहे तर नेटवर्क मार्केटिंग बदनाम आहे का? आहे. मार्केटमध्ये म्हणतोय, मार्केटमध्ये जर तुम्हाला 100 लोकांना विचारलं नेटवर्क मार्केटिंग सर्वे जर केला ना आता आपण की नेटवर्क मार्केटिंग चांगलं का वाईट, ज्याने नेटवर्क मार्केटिंग केलं नाही तो पण काय म्हणतो? वाईट का? आहे. अनुभव असतो सर. गैरसमज नेटवर्क मार्केटिंग केलंच नाही त्याचा अनुभव काय? बाकीच्यांचा आहे. बाकीच्यांचं आहे. चुकीची कन्सेप्ट इस्टॅब्लिश केली कुणी? म्हणजे सामान्य लोकांनी. सामान्य लोक. ठराविक नेटवर्क करणे, नेटवर्क करणे, Network नेटवर्क करणे. करणे. जो स्वतःला नेटवर्कर समजतो त्याने उपद्व्याप केले. चुकीची काम केली. ओके, त्यालाच माहित नाही आपण नेटवर्क मार्केटिंग करतोय का उपद्व्याप दुसरं काय करतोय. मग तू मार्केटमध्ये जाऊन काय सांगतो माहिती का? मी काय करतो? नेटवर्क मार्केटिंग. तो सांगतो. मग सर ज्यांनी कंपन्या प्रस्ताव म्हणजे ते ओपन केल्या त्यांनी पण बंद पाडल्या ना, मग ते नेटवर्क होते का? तुमच्या हातात HMT घड्याळ कधी घातलं होतं का? कुणीतरी तुमच्या ओळखीच्या पार्टीच्या लोकांनी लावली घरात. घातलं होतं. मग तुम्हाला HMT ने फसवलं का? HMT कंपनी बंद पडली ना मॅडम. बंद पडली. मग HMT ने फसवलं का? सिस्टीमनी प्रॉब्लेम केला. HMT ने तुम्हाला फसवलं का? आपण व्यक्तिशी आता घेतो. HMT नाही फसवलं. मग HMT बंद पडली ना. तुम्हाला कंपनीला तुम्ही HMT घड्याळ ज्यावेळेस तुम्ही 10वीत घेतलं होतं तुम्ही सांगताय त्याच पैसे कंपनीला दिले का नाही? तुम्हाला घड्याळ मिळालं होतं का? हो. मग घड्याळाची कंपनी बंद पडली तुम्हाला तर काय टेन्शन आहे का? घड्याळ तर चालू आहे ना, मी कशाला tension घेते? क्लिअर होते ना? बघा आपण कसं अडकत जातो आपणच. मग नेटवर्क मार्केटिंग मधल्याच कंपन्या बंद पडतात का? नक्की प्रॉब्लेम होतो कुठं मग सर? जाणार ना, तिथंच चाललंय ना आपण. मग पहिला कंपन्या विषय की कंपन्या बंद पडतात, त्यांचा एक मुद्दा होता. बरोबर आहे, कंपन्या बंद पडतात, बरोबर ना. आपल्याला पण काय वाटतं माहितीये का? मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये आणि मी जर नौका असेल आणि मी तुमच्या घरी आलो तर बघा तुम्हाला माहित नाही का, आणि तुम्ही म्हणता सर नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या बंद पडतात, तुम्ही प्लॅन देताय पण मग नेटवर्क मार्केटिंगची तुमची कंपनी बंद पडली तर? आपण असं अगदी घेतो ना, माझी कंपनी कधीच बंद पडणार आणतो ना आपण म्हणजे असंच बोलतो. ह्या जगात कोणी सांगू शकतं की जे जन्माला आले ते कधीच नाही मरणार? असं होऊ शकतं. मरणार ना. दिवा सिक्रेट जन्माला आली का? आली. मरणार का? मग तुम्ही का म्हणताय नाही मरणार? ही फॅक्ट आहे ना तसं. काय मरणार? मरणारी फॅक्ट आहे का जन्म? फॅक्ट आहे ना. मग एखादी निर्मिती झाली ती नष्ट होणार का नाही? मग एखादी कंपनी जर जन्माला आली ती मरणार का नाही? मरणार. कुठली कंपनी कधी मरणार आहे कुणालाच माहित नाही. एखादी कंपनी आज ओपन होईल 10 वर्षात मरल, एखादी कंपनी आज ओपन होईल 5 वर्षात मरल, एखादी कंपनी आज ओपन होईल 150 वर्ष जगल. असं होऊ शकतं का? मग तुम्हाला उदाहरण द्यायच्यात 2-4. बघा एव्हॉन कंपनी गेले 250 वर्ष कंपनी काम करते नेटवर्क मार्केटिंग मध्ये. एमवे गेले जवळजवळ 70 वर्ष झालं आज नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी काम करते. हर्बालाइफ गेले 24 वर्ष झालं नेटवर्क मार्केटिंग काम करते. आपल्याकडची नेटसर्फ कंपनी गेली 22 वर्ष झालं कंपनी काम करते. आमची दिवा सिक्रेट आहे 30 महिने झालं मागची काम करते. मग सर जपान लाईफला अजून सुद्धा नाव का ठेवतात? नाव कोण ठेवतंय हा प्रॉब्लेम आहे. माझा प्रश्न तोच आहे. जी डुबल्यात ना ती नाव ठेवतात. जी डुबल्यात ज्यांना असं वाटतं की ना आम्हाला कोणीतरी डुबावले असे लोक ठेवतात. जपानला हे मी जपानला उदाहरण घेतोय आता फक्त. जपानला काय केलं? कंपनी नाही हे उदाहरण घेतो आपण जपान लाईफचं. जपान लाईफनं काय केलं मला सांगा? प्रॉडक्ट दिलं. मॅग्नेटिक किती रुपये घेतले? 1 लाख. 1 लाख.
हे घेतलंय ना, हम्म. दिलं काय? प्रोडक्ट दिलं का? दिलं. मग 1,00,000 रुपये घेतले, 1,00,000 रुपयाच्या बदल्यात प्रॉडक्ट दिलं, तर किती लोक फसली आहेत? झिरो पर्सेंट. पैसे दिले प्रोडक्ट मिळालं. मिळालं ना? पण तुम्हाला जी लोक मॅडम म्हणतात की आम्ही फसलो, त्यांना हा एवढं एकच चित्र काढून दाखवायचं. तुम्ही काय केलं, कंपनीला पैसे दिले आणि कंपनीने तुम्हाला काय दिलं? कसं फसलं तुम्ही दाखवू शकता का मला इथे? दाखवू शकता का? असं तुम्हाला विचारायचं. प्रश्न हा नाहीच आहे त्यांचा ऍक्च्युली, कारण गेम उलटीच आहे. पैसे नाही मिळाले. हा, आता गेम तिथं आहे. नाही, काम पण केलं काम पण केलं. कधी पण ना सर, दुसऱ्याने काम नाही केलं ठरवायचं तुम्हाला काय राईट? मी दिवस ग्रेड करतोय म्हणून मीच फक्त एकटा काम करतोय, बाकीचे काम नाही करत, हा प्रॉब्लेम आहे का? नाही सर. आपल्याला जे मी म्हणून शिकायचंय म्हणतोय, काम करणं नाही. मी काम पण केलंय सर. मग मगाशी तेच सांगितलं ना, यांनी आज प्रॉडक्ट यांना 10,000 रुपये यांच्याकडून घेतले. उदाहरण तेच तर दिलं, तर 10,000 रुपये यांनी घेतले, त्यांना प्रॉडक्ट दिलं, त्यांची 44 दिवस हेल्थ चांगली राहणार का नाही? त्यांनी कंपनीत पैसे भरले, प्रॉडक्ट त्यांना दिलं, त्यांचं कमिशन मिळायचंय, उद्या सकाळी जनरेट होणार आहे, आणि कंपनी आज रात्री बंद पडली. यांना काम नाही केलं म्हणून पैसे नाही मिळाले. मग काम करून पण पैसे नाही मिळाले ना सर. काम केले मग पैसे नाही मिळाले ना, एकाच दिवसाचे फक्त. असंच आहे ना. जपान लाईफवाली काय म्हणतात बघू आता, आपण तिथं म्हणून चाललंय. हा, मी इथलं उदाहरण काय करतोय, तुम्हाला एकदा उदाहरणाची खेळायची सवय लागली ना, मग तुम्हाला कळतं की आपण किती मोठ्या व्यवसायात आलोय. हे नेटवर्क मार्केटिंग पुरतं नाहीये. मला सांगा, बजाज ऑटोमध्ये 2004 साली एका दिवशी 2100 कामगारांना काढलं होतं. किती? 2100. तुम्हाला काढलं, यांनी काम नव्हतं केलं कधी? काढलं का नाही? आता काय करायचं? दुसरी कंपनी ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये का नेटवर्क मार्केटिंग मध्ये? ट्रेडिशनल मध्ये होते ना. कंपनी चालू आहे का? चालू आहे. कंपनी चालू आहे. ह्यांची नोकरी गेली का? गेली. मग आता जपान लाईफ वाल्यांची बिझनेस गेला, अजून यांचे बिझनेस गेलाय ना, यांचा हा व्यक्ती कोणतरी याचा बिझनेस गेला, तर फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये बिझनेस जातो का ट्रेडिशनल मध्ये पण जातो? ट्रेडिशनल मध्ये पण जातो. दोन्हीकडे जाऊ शकतो ना. मग ट्रेडिशनल मध्ये किती वर्ड झाली तुमच्यापर्यंत मॅडम? नेटवर्क मार्केटिंग मधलं तुमच्यापर्यंत काय वर्ड देते? त्याला पैसे भेटत नाही म्हणून ओरडत येतात. नाही सर, त्याला आहे ना दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायचं. त्याला आहे ना माझी जबाबदारी झटकायची, पुन्हा तरी ढकलायची. उदाहरण मला सांगा, चला हे तर झालं आपलं खूप मोठ्या लेवलवरचं नोकरदारांचं आहे. तुमच्या परिसरामध्ये आतापर्यंत तुम्ही किती दिवस राहताय तिथं? तुमचा परिसर तिथं आता कुठं राहताय? तिथं 15 वर्ष झाली तिथं राहताय. तेवढ्या पिरियडमध्ये तुमच्या त्या रस्त्यावर किती हॉटेल नवीन चालू झाली, किती हॉटेल किराणा मालाची दुकान चालू झाली, आणि त्यातली बंद पडलेली किती? भरपूर पडतात, चालू होतात, कंटिन्युअसली प्रोसेस आहे. मग मला सांगा, ज्याने किराणा मालाचं दुकान टाकलंय त्याने पण 1,00,000 रुपये भांडवल लावलं, त्याला मटेरियल मिळालं, त्याचं त्याला पैसे कोणाला तरी मटेरियल मिळालं, आणि त्याने दुकान ज्या दिवशी बंद केलं त्यावेळेस मटेरियल काही शून्य झालं? किती वेळा सांगत आलो किराणा मालाचं दुकान वाईट असतो, बंद करायला, ही सिस्टीम वाईट आहे, ही सिस्टीम वाईट आहे. आला सांगा. जर हे नेटवर्क मार्केटिंग मध्ये नसते तर अभिमानानं सांगितलं असतं मी दुकान बंद केलं. आता अभिमानाने सांगतात म्हणून म्हणतोय मी सांगतो. जाऊ ना आपण तिथपर्यंत जाणार आहे. तुम्हाला मी आज आहे ना डीप लेवलवर उत्तर देतोय, त्याच्यामुळे हे समजून घ्या काय उत्तर तुम्हाला. पहिलं तुम्ही क्लिअर व्हा, उत्तर कुठल्या लेवलमध्ये द्यायची ते मी थोडक्या शब्दात सांगेल. मी अजून तुम्हाला डीप लेवलवर सांगतोय की काय आपली वास्तवता आहे. तुम्हाला एकदा वास्तवता कळली ना, तुम्हाला भीतीच वाटत नाही कशाची. आम्ही परवा दिवशी एक वाक्य बोलत होतो असंच, आणि मग मी त्यांना असं काय तुला हे काय नेटवर्क मार्केटिंग मध्येच घडतोय, सगळीकडेच घडतं, आणि 5-50 उदाहरणं दिली पटापट. असं झालं का नाही? आपल्याला काय वाटतं माहिती का, हे सगळं घडतं कुठं? फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये. इंडस्ट्री बदनाम कशी झाली? तेच सांगतो ना, आता इंडस्ट्री कशी बदनाम झाली त्याची गंमत सांगतो तुम्हाला. बघा, आम्ही चराने दुकान बंद केलं. ज्यावेळेस बंद केलं किती रुपयाचा माल होता आम्ही दुकानात? 3-3.5 लाखाचा माल होता. डिसिजन घेतलं दुकान बंद करायचं. ओके, ट्रू मध्ये काम केलं सर, केलं.
आता ट्रुइटी बंद झाली तात्पुरत्या बंद नाही झाली लोक काय हस्त लोकांचा प्रॉब्लेम आहे. ट्रुइटी बंद पडली बघा आता गेम समजून जातो. आणि यांचं ट्रुइटी मध्ये काय नुकसान झालंय का त्या पट्टीत? नाही, जास्तीत जास्त फिरण्याचा काही जेवढा खर्च झाला असेल तेवढा. आणि आता उद्या ट्रुइटी बंद झाली, त्यांच्या हातात नेटवर्क मार्केटिंग ही कंपनी नाही आहे बघा. आणि मार्केटमध्ये काहीतरी ते ऑपॉर्च्युनिटी शोधतात ट्रेडिशनल मार्केटिंग मधले. ते काय सांगतात मी आहे ना कापड दुकान होतो त्यावेळेस 3.5 लाख रुपयाला बुडलो आणि ट्रुइटी मध्ये पण बुडलो म्हणून नवीन शोधतोय असं सांगाल? काय सांगाल? ती काय आहे, मी नेटवर्क मार्केटिंग करत होतो आणि बघितलं 1 वर्ष केलं, मला तर काही एवढ्या पट्टीत पैसे नाही मिळाले, कंपनी पण काय झाली आणि कंपन्या बंदच पडतात. म्हणून मला तर दुसरं काहीतरी आता मी इथनं पुढे नेटवर्क मार्केटिंग अजिबात करणार. आता मला काय करायचं, जो काही कुठला व्यवसाय करायचा तो मला सांगा. हे कापड दुकान बंद पडलं एवढं बोलतो सांगताल का? कापड दुकान बंद पडले म्हणले की दुसरी सांगतात त्याचं चांगलं चाललंय, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? तुझा प्रॉब्लेम आहे, कापडाचा प्रॉब्लेम नाही दुकानाचा. लोक असेच म्हणतात ना. मग मी नालायक ठरायला पाहिजे का? नाही ठरायला पाहिजे. मग मी नालायक ठरायला नाही पाहिजे म्हणून मी ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये किती पण खड्ड्यात गेलो ना. किती लोक आहेत ओरडून सांगतात शेअर मार्केटमध्ये आम्ही बुडलो. नाही सांगत, गुपचूप असतात. गुपचूप सांगतात ना. का माहितीये नालायक कोण ठरव? पण एखाद्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये चोक जॉईन होऊ द्या आणि 2,500 रुपयाचा प्रॉडक्ट घेऊ द्या दिवस सिक्रेट मध्येच आणि उद्या कंपनी बंद पडू द्या. नेटवर्क मार्केटिंग बुडलं कितीला नेटवर्क मार्केटिंग येते लक्षात ना. सायकोलॉजिकली गेम आहे सगळा हा. सगळा सायकोलॉजिकली गेम आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये पण सगळं चालू बंद राहतं, नेटवर्क मार्केटिंग मध्ये पण चालू बंद राहतं. इथल्या पण कंपन्या चालू होणार बंद पडणार, ट्रेडिशनल मार्केटिंग मधल्या पण कंपन्या चालू राहणार बंद होणार. पण ट्रेडिशनल मार्केटिंग मधले ओरडत सांगत नाही. का नाही सांगत? कारण माझी चुकी आहे. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये फेल होणं चुकी कुणाची? नेटवर्क मार्केटिंग मध्ये फेल होणं चुकी कुणाची? असं म्हणतात लोक. मग कुणाची चुकी? म्हणून कंपनीच्या नावाला ओरडायचं. जपान लाईफला प्रॉब्लेम दिला हो, नाही तर मी तुला वारीतला होतो. पण लय एवढा भारीतला होता तर दुसऱ्या कंपनीत काम दिवा का नाही लावला? मग खरे एवढा जर तू भारीतला होता ना दुसऱ्या कंपनीत का नाही दिवा लावला? त्याला सगळं आयतन फुकट पाहिजे ना. बरोबर ना. मग ट्रेडिशनल मार्केटिंग मधल्या कंपन्या बंद पडल्याची लिस्ट आहे का तुमच्याकडं? चला पेपरवर नको, डोक्यात तर पाहिजे. आजूबाजूच्या कंपन्या कुठल्या बंद पडल्या ट्रेडिशनल मार्केटिंग मधल्या, ज्या लोकांना आपण इजी नावं सांगू शकतो. अँबॅसेडर बंद पडली, प्रीमियर ऑटोमोबाईल बंद पडली, HMT बंद पडली, राजदूत बंद पडली. पण एक जाहिरात आली त्या ठाण्या परिसरातला दूर काय ती बंद झाला. ती नोसिल कंपनी कुठली? नोसिलच ना, ती बंद झाली. गिरण्या बंद झाल्या. मार्केटिंग कंपन्यांपेक्षा जास्त ट्रेडिशनल कंपन्या बंद पडल्या एवढं आहे. हे खरं आहे ना. आणि मग तिथल्या लोकांचं वाटोळ झालंय का? नाही. त्यांनी काय केलं, कंपनी बंद पडली, दुसऱ्या ठिकाणी गेला, काम चालू केलं, ओके. इथलं जाऊन गावभर सांगते प्रॉब्लेम त्याचा आहे. कंपनीचा प्रॉब्लेम नाहीये, दुसरी कंपनी चालू करा, काय प्रॉब्लेम येतो बघा. आपण आता इथंच उदाहरण घेऊ. ट्रुइटीचं काम एवढ्याच कॉन्फिडन्सने करत होतो, दिवस सिक्रेटचं काम तेवढ्याच कॉन्फिडन्सने करतोय. कंपनीचा प्रॉब्लेम नाही ना माझा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय येतं? आपल्याला लोकांना काय द्यायचंय? प्रॉडक्ट, क्वालिटी प्रॉडक्ट द्यायचंय. त्याच्या बदल्यात तो कंपनीला पैसे देतोय, इश्यू नाही. आणि मी काम केलं की मला कमिशन मिळतंय. सिंपल आहे. मी भारत जोडला असतोपर्यंत भारत जोड मला कमिशन पगार देत होती. आज नाही येत, पाठवते का पगार? नाही पाठवत. इथं पण नाही होणार. लोकांना नेटवर्क मार्केटिंग मध्ये जॉईन झाली की काय पाहिजे माहिती का? पैसे. या जगात तुम्हाला जॉईन झाला म्हणून कुठंच पैसे मिळणार नाही. म्हणून मला ते प्रेझेंटेशन ज्यावेळेस माझं ऐकाल ना तेच प्रेझेंटेशन देतो. चला क्लिअर नाही इथपर्यंत? जपान लाईफनं कुणाच वाटवलं केलेलं लोकांनी काय केलं? अजून एक उदाहरण सांगतो मी, इथं थोडं येईल लक्षात तुमच्या. शेरेकर म्हणून एक पहिली जी सगळ्यात जास्त लोक बुडली ना, तो मुंबई मधला PMT बेस्टचा कंडक्टर होता, शेरेकर नावाचा. माझ्या माहितीप्रमाणे ही घटना 2000च्या आसपासची आहे, त्या दरम्यानची. 2001च्या आधीची, 2001च्या अगोदरची ना. मुंबईला होता. हा म्हणून म्हणलं 2000च्या आसपासची आहे. त्यांनी काय केलं माहितीये का? 6 महिन्यात दुप्पट, 6 महिन्यात दुप्पट, 6 महिन्यात दुप्पट, 6 महिन्यात दुप्पट. क्लिअर आहे? आणि त्यांनी दिले पण बऱ्याच जणांना. माझ्या शेजारची एक व्यक्ती देते, त्यांनी 1 लाख रुपये त्यावेळेस लावले होते, त्यांना दुप्पट मिळाले, 2 लाख रुपये मिळाले. म्हणून त्यांनी 5 लाख लावले. हा 5 लाख 45 पण दुप्पट मिळाले म्हणून त्यांनी 25 लाख लावले.
5 लाखाचे दुप्पट किती झाले? 10 लाख मिळाले. आता 10 लाख मिळाले म्हणून किती लावले मध्ये 25 लाख आणि ते गेला पळून. आम्हाला सर बरेच आता कुठल्या ते एक कंपनी स्टोरी ऐका बरोबर सर. ते एक झालं की जगातलं कुठलं पण उदाहरण सेम येणार ना. त्यामुळे नावांना काही अर्थ नाही यातल्या राहणार माझ्या दृष्टीने. उदाहरण तुम्हाला फक्त उदाहरण माहित पाहिजे. नाव काही का असणार ना, बदलणार ना, आणि रोज बदलतेच नाव ते. आता मला सांगा, शेरेकरांच्याकडे जर एखाद्याने 25 लाख रुपये लावले असतील आणि तो बुडला, कंपनी बंद पडली म्हणून. कंपनी कुठली? असंच खाजगी चाललं होतं कार्यक्रम, 6 महिन्यात दुप्पट, आणि तो बुडला त्यावेळेस पळूनच गेला तो. 25 लाखात काय मिळालं त्या व्यक्तीला? काहीच नाही. तुम्हाला असं वाटतं की त्या 25 लाख रुपये जर तो माणूस बुडला होता त्याने काय गावभर जाऊन सांगितलं असं आता मी बुडलो, लोक येड्यात काढतील म्हणून तो गप्प बसला. झालंय असं बरेच लोक. इथं मला सांगा, जपान लाईफने काय केलं? 1 लाख रुपये घेतले आणि 1 लाख रुपयाचे क्वालिटीचं प्रॉडक्ट पण दिलं. कितीतरी लोक अशी आहेत की ती प्रॉडक्ट अजून पण वापरतात आणि अजून पण सांगतात की आम्हाची हेल्थ ह्याच्यामुळे खूप चांगली राहिली. मग 1 लाख कशाची दिली? ते प्रॉडक्ट आणि काम केलं पैसे मिळणार होते, हे तर मान्य. मग ठीक आहे, कंपनी निघून गेली आता मार्केटमधनं. आता त्यांनी कामच करायचं ना नेटवर्क मार्केटिंग मध्ये, तर दुसरी शोधायची. भाजीच्या वाटून हाकल्या दुसऱ्याच ठिकाणी काम लोक. आता माझ्या बरोबरची किती लोक आता दुसरीकडे जाऊन काम करतात, ज्यांना गरज आहे ती करतात. ओके, मी पण करतो ना, कामच आहे ना हे. तर मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला काय प्रॉब्लेम नसायला विनाकारण तर 8 तास नाही. अजिबात शब्द देऊ नको मला आमची कंपनी. मी तर सांगतो उद्या पळून जाईल. काय सांगू? ऍक्च्युली पळून जात नाही कुठलीच कंपनी, ते आपल्या डोक्यातला तो शब्द आहे. तुम्ही कितीतरी कंपनी आहेत ना माहितीये का, अजून पण चालू आहे. मी 10 वर्षापूर्वी जॉईन होतो त्या कंपनीत. मग तुला काय मालकाने निमंत्रण पत्रिका पाठवायची पाहिजे का? दरवर्षी सेलिब्रेशन प्रोग्राम, ये बाबा तू पैसे कमव. हा कितीतरी लोक भेटतात नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, कितीतरी लोक असं भेटतात. आता मी 2002 ते 2007 नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचं बरोबर काम करायचं. ओके, आता मधनं ज्यावेळेस कुठेतरी भेटतो ना असंच, मग काय पहिली ती कंपनी हो म्हणतो आहे ना, कंपनी चालू आहे अजून, तिथेही चांगले लोक पैसे कमवतात, तिथलंही प्रॉडक्ट अजून चांगलं आहे. आम्हाला वाटलं बंद पडली. आज म्हणलं तुमचा प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला वाटलं म्हणून जग घडत नाहीये. येते ना आपल्याला हे सगळे. आता मी जर समजा ह्या इंडस्ट्रीमध्ये नसतो आणि नेटसर्फ कंपनी चालू हे जर मला माहित नसतं आणि मला ती ज्यांना मी त्या प्रॉडक्ट दिलं ते आता माझ्या शेजारी बसल्यात, तर मी पण काय म्हणलं असतं, हो नेटसर्फ बंद पडली, कंपन्या बंद पडतात हो, असंच म्हणलं असतो का नाही? कारण काय? लॅक ऑफ नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेजची कमतरता असेल की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि मग तुम्ही दुसऱ्या बरोबर जातो, तू म्हणशील तसं कर. आणि जर तुमच्याकडे नॉलेज असतं तो म्हणतो बस तू जे म्हणतोयस ना ते तुझ्या कुठं सत्य आहे, तू ऍक्च्युली सत्य काय नाही ते मी सांगतो, समजून घे. आणि लोकांना सत्य ऐकायची इच्छा. क्लिअर आहे? टॉपिक पहिला घेतो, मग मी वेळ मिळाला ना तर ते टॉपिक घेईन. वेळ काय फालतू कुठं पैसे भाडं द्यायचं. बिझनेस तर लक्षात आलं ना, उत्पादन आणि सेवा देणं आणि त्याच्या बदल्यात त्याला काय मिळतं? कमिशन. मग पहिलं जे आलं ना नेटवर्क म्हणजे व्यवसाय, त्याला आपण ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणतो. ट्रेडिशनल मार्केटिंगची सुरुवात कशी झाली असेल, अंदाज काय येतं का तुम्हाला? ज्याला आपण ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणतो, म्हणजे मी कुठल्या तरी रिटेलरकडे जातो इथल्या दुकानात आणि तिथनं माल आणतो ना, त्याला पैसे देतो मी माल आणतो, पण तो माल काय दुकानदार नाही बनवत ना. पार्लेचा पुडा मी आणतो तर पार्ले काय दुकानदार बनवत नाही, पण मी आणतो कुठनं? शेजारच्या दुकानात ना, बरोबर ना. 10 रुपये 5 रुपयाचं काय असेल त्याला देतो आणि त्याच्या बदल्यात मी पुडा घेऊन येतो. असंच आहे ना ट्रेडिशनल मार्केटिंग. त्याची सुरुवात कशी झाली ना, बऱ्याच वर्षात, की ज्यावेळेस या पद्धती पैसा नव्हता त्यावेळेस काय करायचे, वस्तू आदान प्रदान करायचे, वस्तूच्या स्वरूपात देवाणघेवाण करायचे. क्लिअर आहे ना? मग उदाहरण आपण एक घेऊ. मग एक उदाहरण घेतलं की सगळी उदाहरणं सेम होते. समजा एक कुंभार आहे आणि त्या कुंभारानं काय बनवली? मडकी बनवली, बरोबर ना. आता याचा व्यवसाय काय? मडकी बनवायची, गावावर विकायची,
मडकी बनवायची, गावात विकायची, हाच गावावर फिरायचा. पहिलं तर ते काय ते गाडवावर माल ठेवायचा आणि गावावर फिरायचे. तो मडकं द्यायचा, त्याच्या बदल्यात ते धान्य घ्यायचं. असंच होतं ना पद्धत. काय झालं, हळूहळू काय झालं, त्या कुंभाराकडं मडकी जास्त झाली आणि त्याच्या गावात विक्री होत नाही तेवढी. शिल्लक झालेली मडकी काय करायची? मग त्याने विचार केला की मी शेजारच्या गावात जाऊन राहतो, सेल करतो. हा काय केला, गाडव घेतला, शेजारच्या गावात गेला, शेजारच्या गावात गावभर फिरायचं, मडकं विकायचं, संध्याकाळी आपल्या घरी यायचं. हीच पद्धत चालू राहील ना. हळूहळू काय झालं, तिथं ओळखी व्हायला लागली त्याच्या. मग कुणाच्या तरी ओसरीवर, गावभर फिरण्यापेक्षा ओसरीवर बसून एका ठिकाणी, मग कुणाच्या तरी ओसरीवर बसायला लागला, दिवसभर तिथं बसायचा, ज्याला कुणाला मडकी घ्यायची ती जायचा. असं व्हायला लागलं. आता रोज जाऊ शकतो का गावात? नाही. हा कधी जायला लागला? आठवड्यात ना. याला म्हणतो आपण आठवडी बाजार. आठवडी बाजाराची संकल्पना आली तिथनं. आलं लक्षात ना. मग आता हा एका त्या आठवड्याला जातोय, हा दर आठवड्याला तिथं जायचा, माघारी यायचा, दर आठवड्याला जायचा, तिथं माघारी यायचा. पण हळूहळू काय झालं, त्या गावातली लोक ज्याच्या ओसरीवर हा बसायचा त्याला मधनानच विचारायचे, अरे एखादं मडकं आहे का, आम्हाला पाहिजे, त्याच्याकडे मडकी आहेत का? नाहीत. मडकी तर तो घेऊन जायला लागला. मग ह्याने ह्याला बोलला की तू असं कर, काही मडकी माझ्याकडे ठेव, इतर दिवशी मी पण विकल. पहिला मध्ये एक आला. लक्षात आलं ना. अगोदर कोण होतं, डायरेक्ट कस्टमर, मॅन्युफॅक्चर ते कस्टमर होतं, बरोबर. आता काय झालं, मध्ये एक आला. त्याला काही पण म्हणा, नावं नंतर आली हो सगळी, पण मध्ये एक आला ना. आता मध्ये हा एक आला रे आला. आता काय झालं, आठवड्याभरात काय करायचं, हा जायचा आठवड्यात एकदा, तो त्या दिवशी असेल, बाकीच्या दिवशी कोण विकायचा, तो विकायचा, काही कमिशन त्याला मिळायचं, बाकीचं त्याला जायचं. ही सुरुवात झाली छोट्या पद्धतीने. एक त्याच्यामध्ये आला. आता काय झालं असेल, हा एखादा माणूस म्हणला असेल, आमचा पाहुण्याचं गाव आहे, त्यांच्या पण गावात काय कुंभार नाही, काही मडकी मी त्यांना देऊ का? आता काय केलं, ह्याने त्याला मडकी दिली, तो पण विकायला लागला, त्याला पण कमिशन मिळायला लागलं, ह्याला पण मिळायला लागलं, ह्याला पण मिळायला लागलं. ट्रेडिशनल मार्केटिंग असे चालू झालं ना. खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला काय झालं का, आपण याचा अभ्यास कधी करत नाही. मग त्याला असं वाटतं आपल्याला जगावेगळंच काहीतरी आपण करतो. आपण जगावेगळं काही करत नाही आहोत. तिथं मॅन्युफॅक्चरर आहे. आत्ता कोण असतो इथं? C&A एजंट, कॅरी अँड फॉरवर्ड करणारा व्यक्ती, बरोबर ना. याच्यानंतर कोण असतो? कॅरी अँड फॉरवर्ड हा कोणाला देतो? डिस्ट्रीब्युटरला. ठीक आहे, नावं वेगळी वेगळी. डिस्ट्रीब्युटरला. ओके. आता असं गृहीत धरू की हा C&A एजंट एकटाच आहे, पण यांनी काय केलं माहितीये का, 3 वेगवेगळ्या स्टेटमध्ये डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केले. होऊ शकतं का नाही असं? वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केले. पण चित्र हेच आहे, असंच असं दिसणार ना चित्र. ओके. आता यांनी काय केलं, हे स्टेट लेवल आहेत ना, तर प्रत्येक जिल्हा लेवलवर काहीतरी मार्केटिंग व्हायला पाहिजे. मग जिल्हा लेवलवर यांनी काय केलंय, स्वतःच्या परत काय केले, स्टॉकेट अपॉइंट केले. असंच होणार नाही. हे स्टॉकिस्ट आहे, इथं डीलर, हे कोण आहे, स्टॉकिस्ट, सुपर स्टॉकिस्ट आहे ऍक्च्युली. ओके. कुठल्या लेवलवर आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवर. आता यांनी काय केलं, तालुका पातळीवर, मी पद्धत सांगते फक्त, तालुका पातळीवर आपण कोणाला केलं, स्टॉकिस्टला. क्लिअर आहे. यांनी काय केलं, स्टॉकिस्टनं त्या तालुक्यातली मोठी मोठी जी गाव आहेत तिथं गेले होलसेलर, आणि या होलसेलर कडून जवळच्या गावातील लोक मटेरियल न्यायचे, ते झाले रिटेलर. तुम्हाला काय वाटतं, नेटवर्किंगचे चित्र आहे, दिसायला नेटवर्किंगचे चित्र आहे ना. ऍक्च्युली चित्रांची भाषा आहे, नेटवर्किंग नाहीये. कुठेही चित्र दाखवायला काय लागते, हीच पद्धत आहे ना, अशीच. बर, हे सगळे याच्या सगळे 50,000चे कार्यकर्ते का, त्याचं प्रत्येकाचं काय ना काहीतरी कमिशन असणार का नसणार, नाही तर त्याची बायका बरोबर कशी सांगणार, जगायला पाहिजे ना. व्यवसाय करताना त्याच्या घरातल्यांना पैसे मिळायला पाहिजे. आणि मग याच्यात अजून एक महत्वाचा घटक आला की ज्याने खरी क्रांती झाली, आणि तो म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. त्यांचं पण काही पर्सेंटेज. आता ही जी ऍडव्हर्टाइज करणारे लोक आहेत ना, ही मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, खरं बोलतात का खोटं बोलतात? खोटं बोलतात.
सरळ सरळ खोटं आहे ना. खोटं बोलतो. मग इतकं तुला स्ट्रॉंगली माहिती आहे ती खोटं बोलतात. आजपर्यंत म्हणला का ही सिस्टीम वाईट आहे? अहो शेजारी ते गप्पा मारताना तरी म्हणला का कधी? चला त्या सिस्टीमला म्हणला का नाही लांबची गोष्ट आहे. पहिले शेजारी तरी मारताना गप्पा मारल्या का आपण? नाही, पिढ्यान पिढ्या चाललंय. आंबरचं पण चाललंय. फेअर अँड लवली त्याचं उदाहरण आहे. फेअर अँड लवली आहे. थंडा कूल. फक्त खिसा थंड पडतो. टूथपेस्टच्या जाहिराती आहेत. कोका-कोला, त्या लेडीजचा त्यातला चेहरा ते असा फार बघितलेला बघून ते थंड पिलं की आपल्याला असं वाटतं की थंडी काय आपल्याला पण काय झालं की तीच टूथपेस्ट लावायला पाहिजे. आपल्याला कळतं ती टूथपेस्ट लावून काहीच फरक पडत नाही. असंच होतं ना. म्हणजे सगळ्या जाहिराती मॅक्झिमम जाहिराती या खोट्या आहेत ना. खोट्या जाहिराती. मग खोट्या जाहिराती करून या पद्धतीने माल आपल्यापर्यंत विकला आणि आपल्यापर्यंत म्हणजे हे कोण आहे आपण म्हणजे कस्टमर. हा कस्टमर क्लिअर आहे ना इथपर्यंत. हा जो एंड युजर आहे ज्याला आपण कस्टमर म्हणतो, खरं तर महत्वाचं दोनच व्यक्ती होते ना. कोण होता पहिला? मॅन्युफॅक्चरर आणि कस्टमर. हळूहळू ही मधली जमात वाढत गेली. असंच झालं ना. आता काय झालं, हा कस्टमर आहे, हा परत कुठे गेला तर तो स्वस्त मिळतं का? नाही मिळत. यानं कुणाला जरी सांगितलं की अमुक दुकानात जा, समजा अमितच्याच दुकानात जा, तिथले शर्ट चांगले आलेत, ज्या एका कस्टमरने सांगितलं आणि ते कोणतरी आला अमित, आता तो माणूस ज्याने सांगितलं त्याला काय अमित कमिशन देतो का? नाही देत. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये कुणामुळे जरी सेल होतोय तर काही होत नाहीये. कधी काय होतं माहितीये का? आता आमच्याकडे कापड दुकान होतं. आमच्याकडे कापड दुकान असल्यामुळे प्रत्येक गावातल्या आजूबाजूचा जो मोरके आहे ना त्याला ओळखायचं, त्याची रिलेशन बिल्डअप करायचं आणि हा आला ना म्हणजे तो कस्टमर पाठवायचा. कमिशन हा प्रकार कधीच नव्हता. हे आता जरा मधल्या पद्धतीत आले ना. तर जनरली लोक जा माझं नाव सांग फक्त असं म्हणायचे. त्या ओळखतात मला, तुला जर 4 पैसे स्वस्त पण असंच होतं ना. आणतो यायचं. मग ह्याला काय मिळायचं? जो ज्याने सांगितलं ना जा त्यांच्याकडे, ह्याला मधल्याला काय मिळायचं? मग मिळायचं ना अर्धा चहा. तो गावभर जाऊन सांगतो शेठ आपल्याला चहा प्यायल्याशिवाय सोडत नाही. शेठ आपल्याला चहा प्यायल्याशिवाय सोडत नाही. अर्ध्या कपाच्या चहावर त्या शेठचं किती करोडचा धंदा केला आपल्यालाच माहित नाही. झालंय ना असं. बघा एखादा समजा असं करायचं धरू की माझ्याकडं आता अमोलच्याकडे बजाजची गाडी ना, अमोलच्याकडे ऍव्हरेज चांगलं, ऍव्हरेज चांगलं, सस्पेन्शन चांगलं, परफॉर्मन्स चांगलाय. आता मला होंडाची गाडी घ्यायची आणि मी अमोल सरांच्याकडे जातो. अमोल सरांना विचारतो, सर मला गाडी घ्यायची, विचार चाललाय मला होंडाची गाडी घ्यायची. अमोल सर काय सांगते? का सांगते? ते स्वतः वापरतात. ते स्वतः वापरतात. आता माझ्या डोक्यात होंडाची घ्यायची ऐवजी समजा असं करीत धरू की मी बजाजची गाडी घेतली पण शोरूम वाल्याला कमिशन मिळालं त्याचं कारण मला गाडी मिळाली. अमोल सरला काय मिळालं? काय नाही मिळणार. अर्धा पेढा. आयुष्यभर अर्धा छान अर्धा पेढा, अर्धा छान अर्धा पेढ्यावर आपण व्यवसाय करतच आलोय कुणाचा ना कुणाचा तरी. नेटवर्क मार्केटिंग मध्ये जर लाखो रुपये मिळतात तर चुकीचं काय करतोय का आपण? मी इथं सगळा कार्यक्रम असा आहे म्हणजे याला आहे ना रेकमेंड केलं तर पैसे मिळत नाहीत, परत केलं त्याला कोणी स्वस्त देत नाही या सिस्टीम मध्ये. आणि या सिस्टीमला आपण कधीच नावं ठेवली नाही. पण सगळ्यात महत्वाचं नुसती नावं ठेवायचं सोडून देऊ, गुणगान पण गातो. नेटवर्क मार्केटिंगला नावं ठेवतो ह्यांना गुणगान गातो या सिस्टीमचा आपण. मग आता इथं विषय येतो आपला कुठला येतो ना, का नावं ठेवत नाही आपण, का नावं ठेवतो? मला सांगा, हा एक होलसेलर आहे इथला एक कोणतरी, हा काय होलसेलर आहे. तुम्ही बघितलंय का होलसेलर बंद पडलेत? होलसेलर नाही. होलसेलर जे चालू झालेत ते होलसेलरचं दुकान कधीच बंद पडलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? किती वेळा होलसेलरकडे गेलो तुम्ही? बंद पडलं. मग ते आता ऍक्च्युली होलसेलरकडे जायचं ना. होलसेलर बंद पडतात का? होलसेलर बंद पडतात का गणेश सर? पडतात ना. पण ते एवढे म्हणजे फ्लेक्झिबल असतात ना ते फक्त त्याच कंपनीचं नाही दुसरे पण त्यांनी होलसेलचं केलं. पण होलसेल बंद पडतं ना त्याचं. एखादा होलसेलचं दुकान बंद पडू शकतं का? बंद पडते. त्यांच्याकडची कंपनी बंद पडली. ओके. आता इथला होलसेल बंद पडला बघा, त्याच्या खालची म्हणते तो आम्ही काय करणार नाही. मग आपल्या टीम मधला एखादा लीडर मधला निघून गेला तर आपल्याला काय वाईट वाटतं? घेऊन गेला. आपण पण तिकडचा लीडर आला आमच्या कंपनीत. लोक नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय सांगतात? मला सांगा, आला लीडर काय लीडर गेला काय? त्यांनी सांगितलं ना हे वेगवेगळ्या कंपन्यांचे
विकतात त्यांना काही टेन्शन नाही त्या सिस्टीम मध्ये. आपल्या सिस्टीम मध्ये लीडर आला आणि गेला, आपल्याला काय टेन्शन येतो? आला तर आला, गेला तर गेला. मी आहे तोपर्यंत, मी आणि कंपनी आहे तोपर्यंत बिझनेसला काय प्रॉब्लेम आहे का? मग प्रॉब्लेम कुठे आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? चलो. कधी कधी हा पण बंद पडतो का नाही एखाद्या एरियातला, स्टेट लेवलचा पण बंद पडतो ना. मग काय त्या स्टेटचं सगळं मार्केट बंद झालं का आता इथनं पण आम्ही काय ते विकणार नाही? आणि कधी कधी मॅन्युफॅक्चर पण बंद पडतो का? उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस साठे बिस्किट हे पार्लेला तोडीस तोड बिस्किट होतं, खूप चांगली क्वालिटी होती. आज आहे का साठे बिस्किट? मग साठे बिस्किट नाही तर आम्ही आता बिस्किटच्या कंपन्याला नावं ठेवणार, इथनं पुढे बिस्किट खाणारच नाही, असं झालं का? अहो सर वाढले, पण मधल्या काळात किती बंद पडले तुम्हाला माहितीत का? कुणालाच माहित नाही, कारण आपल्याला काही देणं घेणंच नाही. आपल्याला देणं घेणं कशाची माहितीये का? पैसे दिले की मला प्रॉडक्ट मिळतंय का? मग नेटवर्क मार्केटिंग आल्यानंतरच का सर्व्हिस कंपनी जिवंतच राहिली पाहिजे? हा प्रॉब्लेम कुणाचा आहे? आता लक्षात आलं? कुणाचा आहे? आपला आहे. आपल्यालाच नॉलेज नाहीये की ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये जे घडणार माणसं तर हीच आहेत ना सगळी समाजात, हीच लोक नेटवर्क मार्केटिंग मध्ये येणार. जर इथे एखादा व्यवसाय त्याला नाही चालला तर इथं आल्यावर ते बंद पडणार का नाही त्याच्याकडून? आणि जर बंद पडला तर त्याचा हितला बंद पडला की वरडा वरड, आणि इथला बंद पडला तर आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण गप्प बसतो म्हणजे काय सर माहितीये का? आपल्याला देणं घेणंच नाही काय. मग हिथं पण आपल्याला देणं घेणं ना, जपानला बंद पडली, चलो ओके, आपल्याला परत पाहिजे का मॅग्नेटिक? दुसऱ्या कंपनीचं घेऊ. येतं लक्षात ना मला तुम्हाला? मग नेटवर्क मार्केटिंग मध्ये जगा वेगळं काही घडत नाहीये. इथं पण सेम घडतं जे इथं घडतं, फक्त इथलं बदनाम का होत नाही हा खरा प्रश्न आहे. आता का होत नाही बदनाम? मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तुमच्या एरियातलं मी ज्या तिथे यायचो, यांच्याकडे प्लॅनला यायचो, त्याच्या अलीकडे ना आम्ही खास सकाळी प्लॅन चालू करायचो 4 वाजेपर्यंत, 4ला गॅप घ्यायचो अर्धा तासाचा. तिथे एक हॉटेल चांगलं चालतं, त्याच्याकडे वडापाव चांगला मिळायचा. आता आहे का सर? नाही, बंद पडले. मला माहिती नाही, कारण मी परवाच जाताना बघितलं, कारण मला उदाहरण तर द्यायचंय ना. आपल्या डोक्यात तर फिट्ट असतं म्हणजे चुकून दिसलं पण ते बंद पडलं. आणि म्हणलं बंद पडलं की, आणि आता मला सांगा ते हॉटेल तिथलं बंद पडलं, आता इथनं वडापाव खायचा बंद. मला टेन्शन पण नाही. मी हे बंद पडलं का, मी काय करतो माहिती का? मग हिचं का टेन्शन गावावर जाऊन येते लक्षात? इथं तो आहे ना, काय होतं की एकतर आपण स्वप्न पाहतो याच्यामध्ये, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत नाही. तसं ह्या ट्रेडिशनल मध्ये काय स्वप्न तर दिसतच नाहीत. आपण कस्टमर म्हणून आपल्याला कस्टमर म्हणून वापरून घेतात, पण याच्यामध्ये एक पैसे कमवायची संधी असते. पण ज्यावेळेस ते पैसे मिळत नाहीत स्वतःच्या अकर्तृत्वपणाने, मग कुठंतरी त्याचं खापर फोडायचं असतं. आपल्या नाकर्तेपणाचं खापर फोडायचं सगळ्यात चांगलं कारण म्हणजे कंपनी, म्हणून इथं कंपनीला बदनाम करतात लोक, नाही तर बाकी काहीच कारण नाही. काहीही कारण नाही. जे नेटवर्क मार्केटिंग मध्ये घडतं ते सगळं ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये घडतं. आपल्यालाच विनाकारण त्याच्यापेक्षा जास्त घडतं, पण आपण त्याच्यात लक्ष घालत नाही. रणजित सर म्हणजे 2 बंद पडले हॉटेल, बरोबर ना? मग आता येऊन सांगितलं का मला? नाही देणं गेलं ना, म्हणजे उदाहरण सांगतोय, देणं गेलं नाही ना. पण एखादी नेटवर्क मार्केटिंग कंपनी बंद पडली तर 10 जणांना फोनवर ते बंद पडलं बरं, कधी करत होतो. प्रॉब्लेम कुठंच आहे स्वतःचा नेटवर्करचं. सर सगळ्यात मी सांगतो, नेटवर्करचा बदनाम कोणी केलं असेल ना, माझं एक वाक्य आहे, म्हणजे स्त्रीचा छळ स्त्रीच करते, नेटवर्किंगचं जे बदनाम केलं तर नेटवर्करच करते. हा, स्त्रियांचा छळ पुरुष कधी करत नाही जास्त. विचार बदनाम होते. खरंय नाही आता. मग इथला आपल्याला तरी आजपर्यंत काय प्रॉब्लेम आलाय का? नाही आला तरी आपण करतोय ना. यातलं सिस्टीम बाहेर आली थोडी. हे पण मार्केटिंगचाच प्रकार आहे. दुसरा मार्केटिंगचा प्रकार काय आला? युनिलेव्हल. युनिलेव्हल मार्केटिंग बघा, कुठलं पण मार्केटिंग आलं ना, यात कधीच कस्टमरचा विचार केला गेला नाही. आणि महत्वाचा कोण आहे? कस्टमर. पण त्याचा कधीच विचार केला गेला नाही. युनिलेव्हल मार्केटिंगची बरीच उदाहरणं आहेत. माझ्या आवडीचं उदाहरण आहे म्हणून मी येवले चहा घेतो. त्याच्या अगोदर भारतात चहा असं त्यांना वाटतं. आपण येवले चहाचं उदाहरण घेऊ. येवल्यांच्या अगोदर चहा पित होतो पण आपण
बरं आपल्याच एरियात पेत होतो का लांब कुठं जाऊन प्यायला लागत होता? इकडे जायचं तिकडे प्यायचं. जिथं असेल आपण जिथं असेल तिथं चहा प्यायचो ना. म्हणजे चहा काही जगावेगळी गोष्ट नाहीये. येवलेंनी अशी काही जाहिरात केली ना स्वतःची की येवलेन म्हणजेच चहा. क्लिअर आहे? आणि त्यांच्या जाहिरातीने काय झालं, लोकांना असं वाटलं की आता यांची फ्रँचायझी मी घ्यायला पाहिजे. युनिलेव्हल मध्ये फ्रँचायझी मॉडेल आलं. पण एकच लेवल, तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता, तुम्ही कुणाला फ्रँचायझी देऊ शकत नाही. मग आता उदाहरण घेतलं की मी येवलेंच्याकडून एक फ्रँचायझी घेतली, संजय शिंदे. मी काय केलं, येवलेला त्यांचं डिपॉझिट दिलं. डिपॉझिट द्यायला लागतं ना, ओके. आणि त्यांची इकडून सिस्टीम घेतली आणि जो काय व्यवसाय होईल त्यातलं कमिशन पण त्यांना जाणार का नाही जाणार? घ्यायचं का? एवढं उदाहरण झालं. येते लक्षात ना, मी घेतलं, मी येवलेला ऑलरेडी डिपॉझिट दिलंय आणि रोज माझं त्याच्याकडून काही कमिशन पण मला जाते. असं गृहीत धरू की 90% मला मिळतात आणि 10% येवलेला जाते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा इथं चहा प्यायला कोण येत परत? कस्टमर. आता हे कस्टमर येतो, हा परत परत चहा प्यायला आला, त्याला चहा स्वस्त देतो आपण? नाही देतो. किंवा ह्याने सांगितलं येवलेचं तिथं झालंय बरं का, जा चहा. 4 मित्र गेले, चहा पिले तिथं जाऊन. येवले चहावाल्याला काय कमिशन देतात? नाही देत. म्हणजे जी कार्यक्रम एंड युजरचा इथं होता तोच कार्यक्रम एंड युजरचा इथं पण झाला. एंड युजरचा कोणी विचार करतं ह्या सिस्टीम मध्ये? नाही करत. ऍक्च्युली सेल कोणामुळे होतोय? एंड युजर म्हणून. तो सांगतोय येवलेचं तिथं झालंय बरं का, मस्त चहा आहे बरं का. कार्यक्रम करतोय सगळा हा, आणि मलिदा कोण करते? हा आणि हा. संजय शिंदेला पैसे मिळाले, यांना पैसे मिळाले. आता मला काय वाटलं की माझं चला आपलं चांगलं चाललंय आणि माझा पुतण्या आहे गावाला आणि मला असं वाटतं की त्याला पण एक फ्रँचायझी घेऊन देऊ. मी काय केलं, माझ्या पुतण्याची गावाला लोणंदला येतो, लोणंदला त्याला एक फ्रँचायझी दिली लोणंदमध्ये. म्हणणार का दिली त्याला? आता याच्यामध्ये तो कोण येणार आहे? कस्टमर. सेम कस्टमरची अवस्था, सेम अवस्था आहे. आता काय होणार, पैसे कोण कमावणार? माझा पुतण्या 90% आणि 10% येवले चहावाले. याला काय फायदा नाही. मग याला फ्रँचायझी दिली कोणी मिळवून? संजय शिंदेला काय फायदा? काहीच नाही. एवढंच झालं की गावाला काय मदत करायची लागली ती बंद झालं, ते जाऊ त्याचं कामाला लागलं. असंच होतं ना, लोक काय करतात बरेच वेळा असंच ना. आता याला वाटलं की माझा मेहमान आहे फलटणला, इथं पण फ्रँचायझी दिली, कस्टमरला काहीच मिळणार नाही, 90% त्याच्या मेहण्याला मिळाले, 10% येवले चहावाल्यांना मिळाले. याला काय मिळालं? मला काय मिळालं? याला म्हणतात युनिलेव्हल मार्केटिंग. चांगले नाही ना? एंड युजर तुमच्याच नजरेत आपण बघतो. एंड युजरच्या नजरेत नाही हे पण चांगलं नाही, एंड युजरच्या नजरेत नाही हे पण चांगलं नाही. आहे का चांगलं? तरी आपण काय म्हणतोय, आपण ना नावं ठेवतोय. आता ना नाव असते कारण आपल्याला हे काय झाली, सवय लागली. ते असंच चालणार, असंच चालणार, आपण पैसे कमवून देणार, त्यातनं अपेक्षाच काही नाही. म्हणून मग काय नाही, इथं प्रॉब्लेम काय नेटवर्क मध्ये, इथं अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली की बदनामी होईल. इथं अपेक्षाच नाही कस्टमरला. क्लिअर आहे ना? मग ह्याच्यात काय आलं परत, ऑनलाईन मार्केटिंग आलं ना. ऑनलाईन मार्केटिंग मध्ये हे झालं ना, हे सेम इथं झालं. पण एक चांगला फायदा आहे त्याला, मॅन्युफॅक्चरर ना किंवा जी एक कंपनी ती, ह्या कंपनीनं काय सांगितलं, तुम्ही आमचं प्रॉडक्ट घ्या, तुम्ही काही लोकांना रेकमेंड करा. तुम्ही जर रेकमेंड केलं लोकांना, रेफरन्सेस आमच्याकडे दिले, तुम्ही जर आम्हाला कस्टमर मिळवून दिले, आम्हाला दिले, तर तुम्हाला आम्ही रिवॉर्ड देऊ. शब्द छान वापरला यांनी. काय देऊ? रिवॉर्ड. आणि ते रिवॉर्ड आमच्याकडेच वापरायचं, नाही तर कॅशबॅक देऊ. आहे ना, अशी सिस्टीम आहे ना. क्लिअर आहे? पण यांना पण हे दिलं कंपन्यांना की तुम्ही आम्हाला द्या रिवॉर्ड. आता यांनी जर कस्टमर दिले यांना, तर रिवॉर्ड कोणाला मिळणार? याला काय मिळणार का?
ऑनलाईनचा सगळा गेम इथं चालला. येते लक्षात ना. तरी पण लोक ऑनलाईनला एक काहीतरी, मला एक लोकांना जर मी जॉईन केलं 100 रुपये मिळणार आहेत ना, तर 10 ग्रुपमध्ये मेसेज टाकते कोणतरी जॉईन होईल. माझा रेफरल कोड, माझा रेफरल कोड आहे ना. पण इथं कधीच फायदा मोठा होणार नाही. होणार आहे की इथं कोण मोठं, तुम्हाला काय वाटतं? तसलं ना नाही मोठं होणार. पण लोक करतात का नाही हा व्यवसाय? करतायत. क्लिअर आहे ना. मग मला सांगा, जिथं कधीच कस्टमरचा एंड युजरचा फायदा नाही झाला त्या सिस्टीमला आजपर्यंत कुणी आपण नावं ठेवल्यात का? नाही ठेवल्या. मग नेटवर्क मार्केटिंगला नावं का ठेवतात? नावं ठेवायला पाहिजेत का? हे आपण आहे ना ब्रेक के बाद बघ घेऊ. चहा तयार झालाय. नानांचं चहा.